ओके ठीक आहे, हे आपलं सॉफ्टवेअर आहे. चला मॅडम स्टार्ट करूया ट्रेनिंगसाठी. इथपर्यंत समजलं. सॉफ्टवेअर आपण युजर आयडी पासवर्ड आपण लॉग इन केलेला आहे, ओपन झालं. हा आता तुमचा डेटा आहे, इथे बघू शकता तुम्ही. हा बघा, मातोश्री मेडिकल्स. ओके, आता सांगा स्टेप बाय स्टेप आपण चालू करूया. बोला मॅडम. पहिला सेल बिल, परचेस बिल, याच्यामध्ये काय काय डाऊट्स आहेत तुमचे? परचेस बिल भरताना अमाउंट का नाही सेम आहे? शेवटची जी एखादं बिल वगैरे आणलात का आता? त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात. जो अमाऊंटचा कॉलम असतो तो तुम्ही मे बी म्हणत असाल. जो आपण कोणत्या पार्टीचं बिल आहे मॅडम ते एखादं दाखवून लगेच तुम्हाला सांगतो. जय ओके, जय पेट्स. इथे आपण पार्टी घेणार. ओके बरोबर. हो, इथे त्याचा बिल नंबर टाकणार आपण का असेल तो बिलाप्रमाणे एंटर करत आलो. एखादा प्रोडक्ट सांगा मॅडम त्या बिलामध्ये कोणता आहे का स्क्रीनशॉट? टाकलं नाही. एखादा व्हॉट्सअपला वगैरे नाही किंवा आहे? बिल घेतला नव्हता, फोटो काढलेला नाही एखादा? नाही बघ ते टाकायला. ओके, तर याच्यामध्ये असं असणार तुमचं. एक प्रोडक्ट घेतलं ना आपण, बॅच वगैरे टाकला, क्वांटिटी टाकली. इथे बघा, आता एक क्वांटिटी टाकली तर इथे तुमची 641.95 आहे ना. हीच अमाऊंट तुम्हाला इथे दिसली पाहिजे असं म्हणताय तुम्ही? नाही, शेवटची जी आता परचेसच्या बिलामध्ये बघा, इथे प्लस जीएसटी लागतो ना. ही जर हा जो रेट टाकला आपण त्याच्यावर 5 किंवा 12% जो काय तुम्ही इथे आता वरती आलात, इथे तुम्हाला आपण टॅक्स किती लावलो तो पण तुम्हाला इथेच दिसतो. वरती आलात इथे बॉटमला दिसतो 918 आपण लावलेला आहे टॅक्स. मग हा बेसिक रेट आहे. बेसिक रेट वर आपला 18% कॅल्क्युलेट होऊन ही आपली फायनल जीएसटी इथे बघू शकता आपण. खाली इथे दिसतो जीएसटी किती लागला, 18%. असा प्रोडक्ट आहे ना. हा टाकते. हा 4 आहे. इथे कॉम्प्युटरला दिसताना कमी जास्त दिसतंय. मग तुम्हाला ते सेल बिल न मारता ऍडजस्ट करायचे आहेत ना. मग त्यावेळी काय करायचं मॅडम, तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू जर तुम्हाला कमी करायचं असेल, स्टॉक तिकडे 100 जास्त दिसतो एक्स्ट्रा स्टॉक मध्ये. हे बघा, स्टॉक आधी बघणार कुठे आहे तर स्टॉक मध्ये येऊन करंट स्टॉक मध्ये बघितलं तर इथे बघितलं ना, झिरो वाले पण दिसतात प्रोडक्ट आणि ज्यांचा स्टॉक आहे ते पण दिसतात. जर तुम्हाला जेवढा स्टॉक आहे तेवढेच प्रोडक्ट बघायचं तर तुम्ही यायचं ट्रान्झॅक्शन मध्ये फिल्टर स्टॉक नावाचा ऑप्शन आहे बघा. फिल्टर स्टॉक मध्ये काय होतं मॅडम, फिल्टर होतं. जे झिरो वाले आहेत ना ते हाईड होणार, ते दिसणार नाही, फक्त अवेलेबल स्टॉकचेच प्रोडक्ट दिसणार. असं दोन्ही रिपोर्ट मध्ये डिफरन्स आहे. करंट स्टॉक मध्ये सगळे प्रोडक्ट दिसणार, झिरो प्लस हे. फिल्टर मध्ये तुम्हाला ओनली जे आता करंट अवेलेबल आहे तेच प्रोडक्ट लिस्ट येणार. ओके, आता सपोज हा प्रोडक्ट आहे बघा 5 स्टार, माझ्याकडे 13 इथे सॉफ्टवेअर मध्ये दिसतोय. प्रत्यक्षात माझ्याकडे शॉप मध्ये 10 बेस आहे. आता हे तुम्हाला बिल मारायचं नाही पण 3 कमी करायचं. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू मध्ये जायचं, रिटेल करा. ओके, बस एंटर मार द्या. एंटर. इथे सगळे प्रोडक्ट तुमचे दिसणार. ओके, आता सपोज तुम्हाला जो प्रोडक्ट सिलेक्ट करायचा इथे रिअल टाइम त्याचा स्टॉक पण दिसतो बघा, 13 पीस माझ्या जवळ आहे. ओके, बस एंटर मारणार. आता हे ऑलरेडी तुमचं एक्सपायर झालेलेच आहे. ओके, त्यामुळे हा येणार नाही. एक्सपायरची पण तुम्हाला एंट्री दाखवते. एंटर मारले इथेच तुम्हाला रेड अलर्ट येतो ना मॅडम, एक्सपायरी डेट दिसते बघा तुमची. ओके, 11/24 होती, आता डिसेंबर, त्यामुळे तो अलाव करणार नाही. त्याच्यासाठी आपण दुसरा प्रोडक्ट घेऊया. सपोज तो जर स्टॉकला दिसतोय, तो जर आपल्याला उडवायचाच आहे तो दाखवतो तुम्हाला एक्सपायरीच्या अगेन्स्ट. तो एक्सपायरीच्या अगेन्स्ट लेस करूया. आणि तुमचे रेग्युलर वेगळा ऑप्शन आहे एक्सपायरी. रेग्युलर जो आहे, सपोज माझ्याकडे मिसमॅच आहे स्टॉक आणि मला ऍडजस्ट करून घ्यायचे, तर तुम्ही इथं सपोज याचे माझ्याकडे 11 दिसत आहेत स्टॉकला, पण इकडे 5च आहे. मग तुम्ही तो प्रोडक्ट सिलेक्ट करायचा, एंटर मारायचा, हा पण एक्सपायरच आहे बघा. ओके, त्याच्यासाठी दुसरा एखादा प्रोडक्ट घेऊया आपण एंट्री मारण्यासाठी, किंवा सिंपल रेड मार्क मध्ये दाखवलेले तुमचे सगळे एक्सपायर प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, पहिले एक्सपायरीचे दाखव. एक्सपायरीचे जे स्टॉक आहे ना, एक्सपायर तुम्ही विकतच नसणार ना. मग त्याच्यासाठी बघा इथे यायचं ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू मध्ये जायचं आणि ट्रान्सफर ऑप्शन घ्यायचा. ही पहिल्यांदा मी एक्सपायरी साईटला कशी काढायची ते दाखवतो.
आता एक्सपायरी स्टॉक त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. इथे बघितला स्टॉकला किंवा नियर एक्सपायरी पण आहे बघा इथे, किंवा एक्सपायर स्टॉक ऑप्शन आहे बघा, एक्सपायरी स्टॉक आणि एक्सपायर स्टॉक. ओके, हे नियर एक्सपायर आणि एक्सपायर दाखवा. सपोज आजच्या डेट पर्यंत जर बघायचं आपण एंटर मारायचं, आजच्या डेट पर्यंत हा सगळा त्याच्यात 5 स्टारचा पण आला बघा मग असं. ओके, हे आता तुमचे बॅच नंबर काय होता, एक्सपायरी काय होतं, इथे सगळं दिसतंय बघा तुम्हाला. हे आता हा स्टॉक माझ्या सॉफ्टवेअर मध्ये आहे, एक्सपायर झाला, हा मला सगळा साईडला काढायचा आपल्या रेग्युलर स्टॉक मध्ये. त्यासाठी सिंपल काय ऑप्शन आहे, ट्रान्झॅक्शनला जायचं, स्टॉक इश्यूला जायचं, ट्रान्सफर म्हणायचं इथे. ओके, ट्रान्सफर घेतलं, एंटर एंटर एंटर, ही विंडो येईल. ओके, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं एक्सपायर बिफोर. ओके, इथे तुम्ही एंटर मारायचं, इथे मंथ आणि इयर टाकायचं. सोबत मला आता 12 महिन्यापासून 24 म्हणजे डिसेंबर 24 पर्यंतची सगळी एक्सपायरी साईडला काढायची. मी इथे एंटर मारणार, तिथे ग्रुप किंवा आपली कंपनी ना, तिथे शॉर्टकट की दिल्यात बघा, प्लस दाबा किंवा स्टार दाबून ऑल सिलेक्ट करा. मी डायरेक्ट स्टार दाबला, एक टिक मार्क झाले बघा. इथे सिंपल एंटर मारायचं की डिसेंबर पर्यंत सगळे एक्सपायरी सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक काढले बघा. तुम्ही इथे जर वरती जाऊन चेक केलात तर इथे त्याची एक्सपायरी डेट तुम्हाला दिसणार बघा. ओके, तुम्हाला सोबत एखादे प्रोडक्ट नको असेल, आता हे डिसेंबरचेच आहे, सपोज तुम्हाला डिसेंबर एंडिंग पर्यंत विकायचं आहे सपोज, तर मग तो प्रोडक्ट तुम्ही इथून डिलीट मारू शकता, ते एंट्री मधून निघून जाईल. बाकी प्रत्येकाचे तुम्ही बघू शकता इथे किती क्वांटिटी. बस सेव्ह करण्यासाठी एक तर एंड बटन मारून तुम्ही लास्टला यायचे, इथे डायरेक्ट होम बटन मारून वरती जाऊ शकता. सपोज आता हे भरपूर प्रोडक्ट आहेत ना, डायरेक्ट होम जर बटन दाबला तर स्टार्टिंगला जाता, तिथून परत डाऊन एरो मारत येऊ शकता, किंवा डायरेक्ट एंड बटन दाबला तर डायरेक्ट एंडिंगला येणार. ओके, परत एंट्री सेव्ह करण्यासाठी एक तर इथे बघा शॉर्टकट बटन इथे पण दिलेलं आहे मॅडम, हे बघ इथे सेव्ह, माऊस वापरत असेल तर, अदरवाइज एंड किंवा टॅब. आता सपोज त्याच्यामध्ये पण काय असतं, आपलं बारकोडिंग आहे, त्यामुळे इथे ही नॉर्मल ही विंडो असते स्कॅनिंगची विंडो, इथे आपण स्कॅन करतो, एंटर मारला तर प्रोडक्ट लिस्ट दिसते. ओके, मागे येण्यासाठी एकदा एस्केप. ही कम्प्लीट ब्लॅक लाईन असली पाहिजे अशी, जर अशी असेल एकदा इथे सिंगल एस्केप बटन दाबायचं. कम्प्लीट ब्लॅक लाईन आली की टॅब किंवा एंड किंवा काही दाबा, ही विंडो येईल, त्याला एस्केप करायचं पाहिजे डिटेलला. इथे डिस्काउंट आलं बघा, एंटर मारत जायचं, एंटर सेव्ह बिल येईपर्यंत तुम्हाला एंटर मारायचं. सेव्ह म्हटलं की ही एंट्री सेव्ह झाली. ओके, मागण्यासाठी एस्केप. आता ही मारलेली एंट्री पुन्हा जर तुम्हाला बघायची आहे तर तुम्ही स्टॉक ज्या एंट्री मारतो त्याच्यात मॉडिफाय मध्ये प्रत्येक एंट्री तुम्हाला भेटणार. जर परचेसची असेल तर परचेसच्या मॉडिफायला, सेलची असेल सेलच्या मॉडिफायला, आपण स्टॉक इश्यू मध्ये मारले मग स्टॉक इश्यूच्या मॉडिफाय मध्ये भेटणार तुम्हाला. एंटर, इथे तुम्हाला फक्त डेट टाकायची, आजची डेटची आहे त्यामुळे काय टाकायची गरज नाही. इथे तुम्ही टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची, एंटर मारत आहे. बोला मॅडम, का विचारायचं आहे? स्टॉक ऍडजस्टमेंट, हा स्टॉक ऍडजस्टमेंटच करत होतो, बट तिथूनच मारायचे आहे. जर तुम्हाला स्टॉक ऍडजस्ट स्टॉक इश्यू मधून रिटेल करायचं आहे मॅडम, आता डायरेक्ट आपण पहिले एक्सपायर प्रोडक्ट बाहेर पडलं त्याच्यासाठी ट्रान्सफर ऑप्शन घेतला. हे तुमचं रेकॉर्डिंग पण होतं, हे पण मी तुम्हाला शेअर करीन नंतर. बस एंटर मारत आला, आजच्या डेटच्या अगेन्स्ट ही एंट्री आली बघा. एंटर करून तुम्ही परत ह्याच्यातला एखादा प्रोडक्ट तुम्हाला परत रिटर्न डिलीट केला एंट्रीतला तर परत स्टॉकला जाणार तो. इथून तुम्ही मॉडिफाय प्रिंट सगळं करू शकता. ओके, आता येऊया आपण स्टॉकच्या याला. आता तुम्ही बघितला तर करंट स्टॉक 5 स्टारचा 0 झालेला असणार, कारण आपण एक्सपायरीच्या अगेन्स्ट तो काढला बघा. ओके, आता हा प्रोडक्ट आपला 4 क्वांटिटी आहे सॉफ्टवेअरला, पण इकडे माझ्याकडे 0 आहे किंवा 1-2च आहे, मग तो तुम्ही ऍडजस्ट करण्यासाठी पुन्हा जाणार ट्रान्झॅक्शन मध्ये. सिंपल एंट्री आहेत मॅडम, तशाच रिटेल मध्ये जाणार. इथे ही स्टॉक ऍडजस्टमेंटची एंट्री आहे मॅडम. रिटेल ट्रान्सफरला एक्सपायरी, हा ट्रान्सफरला एक्सपायरी, येस सर. ओके, एंटर, इथे सगळे प्रोडक्ट आले. सपोज मला ह्याच्यातले 2च ठेवायचे, 2 उडवायचे आहेत. एंटर मारणार, बस. इथे तुम्ही वरती यायचं, आता बाय डिफॉल्ट 1 घेतले ना, इथे मॅन्युअली क्वांटिटी टाकायची. सपोज मला 2 टाकायचे आणि इथेच रिअल टाइम ह्या सॉफ्टवेअर मध्ये ना बघा, आता इथे मारलात एंटर, इथेच रिअल टाइम तुमचा दिसतो बघा, 4चे 2 झाले. ओके, बस त्याच्याच एंट्रीत दुसरा पण घेऊ शकता. ह्याचे 5 नाही आहेत, माझ्याकडे 1च आहे, सॉरी 4च आहेत, मग 1 लेस करायचा, तो पण घेऊ शकता लगेच. हो एंटर सगळं काम एंटर, बाकी काहीच वापर. लगेच ह्याचे 4 झाले. सपोज रिअल टाइम एका एंट्री तुम्ही म्हटल्या त्याचे माझे 16 नाहीये किंवा माझ्याकडे 15 आहेत, इथे 16 दिसतात,
मग तुम्ही प्रोडक्ट घ्यायचा, एंटर म्हणलं इथे बॅच दाखवणार मॅडम. ह्या बॅचचा माझ्याकडे एक पीस आहे आणि ह्या बॅच म्हणजे 15 आहे. सोबत असं झालं की ह्या बॅचचेच माझ्याकडे अवेलेबल आहे, हा एक पीस ऑलरेडी सेल झालाय, सॉफ्टवेअर मध्ये दिसतोय पण प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये नाहीये स्टॉक मध्ये. मग तुम्ही तो बॅच ऍड करू शकता. हा तर तुमचा ह्याच्यामध्ये नियर एक्सपायर असं इथे इंडिकेशन पण देतो बघा, फेब्रुवारी मध्ये एक्सपायर झाले. असे आपण 3 प्रोडक्ट ऍडजस्ट केले बघा, याचे 2 प्लेस केले, एक प्लेस केलं. बस एकदा एस्केप मारायचं की कम्प्लीट ब्लॅक लाईन आहे ना, खाली येण्यासाठी टॅप किंवा एंड बटन दाबा, एंटर फक्त मारत या, बाकी काही करायचं नाही. सेव्ह. पण इथे बिल नंबर टाकताना प्रत्येक वेळेला वेगळा बिल नंबर इथे टाकायची तुम्हाला गरज नाही, हा एंट्री नंबर आहे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करणार आहे. ह्या तुमच्या सेलच्या हिशोबात येणार नाही. हा एखादा नंबर परत ओपन करायचा असेल तर होतं ना. हो, आता सपोज तुम्ही त्यासाठी जाणार ट्रान्झॅक्शन, स्टॉक इश्यू, मॉडिफाय मध्ये मगाच्या सगळ्या एंट्र्या दिसणार. आल्या 2 एंट्र्या, ही वरची आहे ते बघा, याची न संबंध, ही एक्सपायर ब्रेकेज एक्सपायरीची आहे आणि ही तुमची स्टॉक ऍडजस्टमेंटची आहे. ओके, इथे तुम्ही एंटर मारला तर त्याच्यात काय काय टाकलंय ते तुम्ही बघू शकतो. सपोज एखादा प्रोडक्ट चुकून आपण मारलं तर मॉडिफाय करून तुम्ही परत तो डिलीट केला तर रिसेव्ह केला. सपोज आपण मॉडिफाय केला, आता तुम्ही म्हटलं अरे हा प्रोडक्ट चुकून झाला, माझ्याकडे आहे, कुठेतरी परत भेटला स्टॉक मध्ये, शॉप मध्ये, तुम्ही हा डिलीट मारायचा सिंपल आणि ही एंट्री टॅप बटन वरून सेव्ह करायची. मग सॉफ्टवेअर काय करणार, एंट्री डिलीट होणार, हा स्टॉक परत रिटर्न जाणार, तिकडे 16 होणार त्यांचा. ओके, हे झालं तुमचं स्टॉक ऍडजस्टमेंट म्हणजे कमी करण्यासाठी. आणि जर सपोज इथे स्टॉक वाढवायचा आहे तुम्हाला, सपोज आता 5 स्टार तर माझ्याकडे इथे 0 आहे, परत मला तिथे कुठेतरी भेटला स्टॉक, मग तुम्ही काय करायचा, स्टॉक रिसिव्हची एंट्री मारायची, इश्यू मधून लेस होणार आणि ऍड करण्यासाठी रिसिव्हची एंट्री वापरा. ओके, इथे तुम्ही होलसेल घ्या, एंटर, इथे कॅशेस ठेवा. ओके, इथे तुम्ही काहीतरी एंट्री नंबर वगैरे टाकू शकता, बिल नंबर, एंटर मारत या, एंटर. इथे प्रोडक्ट घ्यायचा, आता मला 5 स्टार 0 आहेत, माझ्याकडे 5 भरायचे आहे मला. इथे त्याचा काय बॅच नंबर का असेल तर टाकायचा, एक्सपायरी वगैरे का असेल ते टाकायची. ओके, हे आता नियर एक्सपायरी असेल तर तुम्हाला असं दाखवणार, एमआरपी वगैरे टाकायची, क्वांटिटी मला 5 टाकायचे, परचेस रेट वगैरे टाकायचं. एकदा एस्केप टॅप बटन मारून मग बाकी एंट्र्या सगळ्या अशाच सेव्ह करायच्यात, अशाच ऍड करायच्या. पूर्ण लाईन आली की सेव्ह. येस, हे बघा, बाय डिफॉल्ट अशी छोटी बारकोडची विंडो असते. ओके, जर दुसरा प्रोडक्ट घ्यायचा असेल तरच एंटर मारायचा. सपोज मला ह्याच्याबरोबर मला ह्याचा पण पीस भरायचा, ह्याचा पण भरायचा, पीसचा भरायचा, एंटर मारणार, त्याचा बॅच नंबर टाकणार, त्याची एक्सपायरी टाकणार. ओके, नंतर त्याची एक्सपायरी टाकणार, त्याची एमआरपी टाकणार, क्वांटिटी मला 10 भरायचे, बाकी काय असेल त्याप्रमाणे. ही बारकोडची विंडो असते. ह्याला एस्केप, कम्प्लीट ब्लॅक लाईन आली की टॅप किंवा एंड बटन दाबा, डिस्काउंट खालीवर कर्सर आला डिस्काउंट वर, एंटर मारत आहे मॅडम, एंटर, सगळे काम तुमचं एंटर वरच आहे. सेव्ह, ही विंडो आली, सेव्ह चेंजेस, एंटर, तुमचं बिल सेव्ह झालं. प्रिंट आपल्याला नाही द्यायचे, सिंगल एस्केप बटन दाबा, एस्केप करून बाहेर या. आता जर तुम्ही तुमचा स्टॉक स्टेटस चेक केला, 5 स्टारचे झाले का बघा, 5 पीस, आणि काय होतं ते एफपीपीचे 10 पीस. ओके, याच्यामध्ये काय डाऊट, स्टॉक इश्यू झालं, इश्यू मधून तुम्ही काय करणार, स्टॉक इश्यू कोणत्या कंडिशन मध्ये यूज करणार, स्टॉक इश्यू कमी करायचं, स्टॉक इश्यू ऍडजस्ट, अदरवाइज ट्रान्सफर केला तर ब्रेकेज एक्सपायरी साईडला आणि रिसिव्ह मधून ऍड होईल. ओके, एंट्र्या ऍड करण्याच्या, सेव्ह करण्याचा, परत फीड करण्याची प्रोसेस सेम आहे. कोणती, सेल, परचेस, स्टॉक सगळे घेतला तरी एस्केप, कम्प्लीट ब्लॅक आले, टॅप किंवा एंड म्हणून सेव्ह करायचं, काही त्याच्यात नाहीये. फक्त प्रत्येक एंट्रीचा इफेक्ट वेगवेगळा होतो, हे लक्षात घ्या. सगळे ट्रान्झॅक्शन बघा, ट्रान्झॅक्शन सेल केला तर सेल बिल जनरेट होणार, परचेस मधून परचेस ऍड होणार, तसं स्टॉक इश्यू रिसिव्ह आहे. प्रत्येक एंट्री बाकी ऑपरेटिंग सेम आहे, पण इफेक्ट वेगवेगळा होतो. ओके, आता नेक्स्ट जाऊया टॉपिक कडे. याच्यात काय डाऊट असेल तर विचारा. ते होलसेल होतं ना, ते कायमच तसं राहतं, सगळ्यात होलसेलच लावायला लागतं. हा, तिथे आता कसं आपल्या सप्लायरचं लेजर मेंटेन होतो ना, त्याच्यामुळे होलसेल. आपण ऍक्च्युअली रिटेलर्स आहोत आणि आपण रिटेलची विक्री आपली रिटेलरची,
आपला जो सप्लाय आहे तो होलसेलरचा आहे ना, आणि त्याचा लेजर मेंटेन, त्याची उद्या वर्षभरात 20-25 बिल होणार, मग त्याचं सगळं रेकॉर्ड बिल बाय बिल मेंटेन व्हायला मग ते होलसेल, कारण त्याचं आपण लेजर क्रिएट करतो प्रत्येक सेक्टर, त्यामुळे ते होलसेल मध्ये लेजर बनवायचे. ओके सर, आता तुमचे क्वेश्चन आन्सर काय असेल ते मध्ये मध्ये विचारत चला, तर आपलं ट्रेनिंग आहे तुमचं काय असेल ते क्लिअर होत जाईल. आता नेक्स्ट टॉपिक सांगा. हे समजलं याच्यात का डाऊट? एक्सपायरी पण झाली, स्टॉक इश्यूची ऍडजस्टमेंट झाली. आता परचेसचं बिल आलं का तुमचं? त्या टॉपिक कडे जाऊया. ओके, आता तुम्ही मॅडम कीबोर्ड तुमच्या हातात घ्या, परचेस बिल ऍड करा. कुठे डाऊट्स येतो तू सांगा, मी सांगतो एक्झॅक्टली तुम्हाला. काही असेल तर बिंदास विचारा, सर आहे समोर वगैरे, काय मनात ठेवू नका, सगळं विचारून घ्या. म्हणजे ए टू झेड सगळं तुम्हाला आपल्याला नाही येत असं समजूया, सगळं व्यवस्थित होईल. ओके, या ऍड करा मॅडम. एकाने घ्या कीबोर्ड माऊस ऑपरेट करायला. तुम्हाला दिसतंय स्क्रीन का अजून नाही करू? दिसतंय ना? ओके, या ट्रान्झॅक्शन मध्ये, परचेस मध्ये या. हे परचेस बिल आहे बरोबर ना? परचेस मधून आपण परचेस ऍड करणार. परचेस होलसेल बिल. कम्फर्टेबल वाटत नाहीये का हे सरकू? परचेस होलसेल बिल. बरोबर. ओके, इथे डेट टाकायची, डेट पासून नेहमी सुरुवात, बिल डेट इथे सगळं इन्व्हर्टला टाकायची. येस म्हणा. हे आता विचारतं बॅक डेटेड आहे, 19/12चं बिल आहे ना, आज 24 तारीख आहे, त्यामुळे बॅक डेटेड आहे, अलाव करायचं आहे का? येस म्हणायचं. शॉर्टकट वाय प्रेस केला तरी चालतो, की येऊन एंटर मारला तरी चालतो. इथे लेजर विचारणार. बरोबर, इथे इनवॉइस नंबर तुमच्या पार्टीचा. बरोबर, एंटर मारत द्या. एंटर. ते पार्टीचा लेजर क्रिएट करतो, त्याच्यात काय तुम्हाला शंका आहे? F2 मारून पार्टीचा ऍड्रेस, डिटेल्स आणि जीएसटी नंबर आणि ड्रग्स लायसन वगैरे असेल तर तिथे ते क्लिअर ना, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही ना? ओके, करा, आता कंटिन्यू करा. आता इथे ऍक्च्युली हे तुमचं, येस, हा, मी तुम्हाला तेच सांगणार होतो. ही जी असते ना मॅडम, इथे बारकोड डायरेक्ट स्कॅन करा. इथे केला तरी तुमचा वेळ जातो, केला तरी घेणार. एंटर मारा. जर एंटर ही लिस्ट आली ना, इथे तुम्ही 3 अक्षर सर्च केला तुम्हाला प्रोडक्ट भेटणार. ते पूर्ण 2 वर्ड टाइप करत बसायची गरज नाही. एस्केप करा, एकदा सांगतो. एंटर मारा. इथे बारकोड स्कॅन करायचे सगळे, आणि तुम्हाला सर्च करायचं, इथे एकदा एंटर मारायचा. एंटर मारलात की लिस्ट आली बघा. आता इथे सर्च करा प्रोडक्ट, लगेच येतील बघा फटाफट. पुरा शब्द तिथे तुम्हाला पूर्ण शब्द टाइप करत बसावं लागेल. इथे आले, आता ह्याच्यातला सर्च करा कोणता इन्व्हर्ट करायचा आहे तो. ओके, बॅच नंबर. ओके, एंटर मला इथे बॅच नंबर, एक्सपायरी, एमआरपी, एका खाली एक विचारत जाईल तुम्हाला सॉफ्टवेअर. एंटर. इथे एक्सपायरी मंथ आणि इयर. बरोबर, एंटर. खाली एमआरपी विचार, जर सेम असेल तर ऍज इट इज ठेवायचे, चेंज असेल चेंज. आता नंबर ऑफ क्वांटिटी किती परचेस आले आपल्याला? 2. ओके, एंटर. फ्री असेल तर एंटर. परचेस रेट, पी रेट म्हणजे परचेस रेट. ओके, एंटर. डिस्काउंट आहे का? असेल तर, अदरवाइज एंटर कंटिन्यू करा. डिस्काउंट नाही, मग एंटर मारा. ओके, आता याच्यामध्ये सांगा काय डिफरन्स येतो तुम्हाला? अमाऊंट किती येते, तिथे येते किती येतं? ही जी अमाऊंट आहे ना, तिथे किती येते? 3376.28. हा, ओके, हे बघा 3376.28 इथे दिसते बघा. ही जी अमाऊंट आहे ना, ही आपल्या इथे जीएसटी पकडून आता हे होते, आणि त्यांनी प्रिंट फक्त विदाउट जीएसटी केली. इथे दिसते बघा 33, आणि फायनल तुमचा एवढंच येणार जीएसटी लागू. एवढा डिफरन्स आहे. तुम्ही म्हणता की इथे तुम्हाला विदाउट जीएसटी अमाऊंट येऊन दे काय? तर मोस्टली बिल कोणाकोणाची इथे जीएसटी सहित असतात, कोणाकोणाची विदाउट जीएसटी असतात.
तुम्हाला कसं पाहिजे, दोन्ही ऑप्शन सेट करता येतात. पण दुसऱ्या बिलाला परत कन्फ्युज होणार, मला ही कमी दिसते अमाऊंट कशी. कारण डीलरची वेगवेगळी बिलं असतात, 10 डीलरची. त्यामुळे लक्षात घ्या, कन्सेप्ट तो आहे, त्याच्यामध्ये काय नाही. हा अमाऊंटचा कॉलम एकतर हा फिक्स असतो, एकतर विदाउट जीएसटी म्हणजे ही जी 3376.28 ही सेट करू शकतो, तुम्हाला तशी दिसत राहणार. आणि आता ही कशी, ह्याच्यावर 18% लागून ही 3984 दिसते, इथे दिसतंय बघा तुम्हाला. प्लस 18% किंवा 12% लागला आणि 607 रुपये ऍड होऊन तुमचे 3984. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम काय नाहीये, फक्त हा तुम्हाला दिसण्यासाठी आहे. तुम्ही ती अमाऊंट प्लस त्याचा जीएसटी कॅल्क्युलेटर मारला, हीच अमाऊंट येणार तिथे. ओके, नेक्स्ट. आता कम्प्लीट बिल भरा, त्याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. बिल तुमचे मॅच होतात की नाही होत? एका दुसरं होतं. ओके ना, पण 100% व्हायला पाहिजे. तुम्ही प्रॉपर भरला तर 1 रुपयाचा पण फरक नाही येणार. तुम्ही ऍड करा फटाफट, काय नाही संबंध ते विचारा. तो रेड आणि ब्ल्यू सिग्नल येतो ना, तिथून ह्यांचं अडत. ओके, तो पण सांगतो मी तुम्हाला. एक तर त्याचा टॅक्स जर प्रॉपर लावला नसेल, एचजीएसटी जीएसटी, तर टॅक्स एरर दाखवणार. हे भरून द्या, आता आपला प्रॉब्लेम येईल का समजेल लगेच. आणि जर नियर एक्सपायरी असेल, नियर एक्सपायरी असेल तर ब्ल्यू दाखवणार आणि एक्सपायर असेल तर रेड दाखवणार. त्या प्रोडक्ट वर आपण सिलेक्ट केलं ना की ते खालीच इंडिकेशन समजतं आपल्याला, टॅक्स एरर आहे की कशाचा एरर आहे. कसं होणार, पाणी बॉटल असेल आईस्क्रीम, त्याला काय जीएसटी नसतो. अच्छा, बरं. मग डायरेक्ट येणार, मग ते डायरेक्ट परचेस नाही करायचं ना. हो, पण त्याला टॅक्स 0 वाला लावायचा काहीतरी. 0 ते चुकणार. 18% किंवा 12% वाढणार अमाऊंट. त्यामुळे टॅक्स फक्त लावलं त्याला की तुमचं काम परफेक्ट होत जाणार. नवीन प्रोडक्ट तयार करायचं. येस, नवीन ऍड करण्यासाठी इथे रिअल टाइम F2 बटन प्रेस करायचं मॅडम. F2. हो, बरोबर. टाका प्रोडक्टचा नाव. नवीन ऍड करण्यासाठी F2 आणि एडिट करण्यासाठी F3. हा भाऊ माझा. इथे प्रोडक्टचं नाव वगैरे टाकायचं, पॅकिंग मध्ये तुमचं काय ML वगैरे असेल ते. ओके, एंटर. इथे बारकोड असेल तर बारकोड गनने आपण इथे स्कॅन करणार, प्रोडक्टचा असेल तर. ओके, आता नाहीये, एंटर मारू द्या. हे युनिट तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकता. पीसीएस वगैरे डिलीट मारून पेस्ट करू शकता तुम्ही. बरं, पीसीएस टाका. मागे येण्यासाठी लेफ्ट एरो, डावीकडचा एरो. बरोबर, ओके. डिलीट बटन दाबा, डिलीट. हा, बरोबर, सॉरी, तेच प्रेस करा. हो, ते पण घालवा. आता पीसीएस टाका तिथे. पीसीएस सेकंड युनिटचं काय काम नाही, फर्स्ट युनिट मध्ये तुमचं वर्किंग होणार. एंटर मारा द्या. एंटर एचएसएन वर आहे. ग्रुप कंपनी काय एवढं तुम्हाला काय नाही लागत. ओके, थांब, एचएसएन वर आहे. लेफ्ट एरो मागे. आता अप एरो मारा, वरचा एरो. एचएसएन ची लिस्ट आली. आता बिलामध्ये एचएसएन किती आहे सांगा. तो याच्यामध्ये आहे का बघा. एचएसएन कसा ऍड करायचा ते पण सांगतो. आहे तो कसा ऍड करायचा. 23091000. ओके, आता ह्याच्यात नवीन ऍड करण्यासाठी आपलं कसं आहे, नवीन ऍड करण्यासाठी काय प्रेस करणार. इथे शॉर्टकट की दिलेलं पण आहे बघा, लक्षात ठेवा. F2 फॉर न्यू, एडिट साठी F3, डिलीट साठी डिलीट. आता नवीन ऍड करायचा, करा प्रेस F2. ओके, टाका इथे एचएसएन कोड मॅडम. ओके, एंटर मारा. एंटर, थांबा. आता इथे जीएसटी टाकायचं. किती % जीएसटी आहे त्याला. 12, 18, 5, 18. मग इथे हाफ टाकायचं, निम्म टाकायचं 9. आणि एंटर मारा तेव्हा की ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेईल बघा. 9, 9, 18 शेवटपर्यंत मारा. एंट्री कम्प्लीट करा. बस, ऑलरेडी एक्झिस्ट आहे. एस्केप करा. हाच होता काय तो. इथे सर्च 2309 आहे तुमचं ऑलरेडी. ओके, बनवलंच आहे. त्याच्यामध्ये पण 2, एक 0 वाला पण आहे बघा. म्हणजे त्याला आम्ही क्रिएट करताना जीएसटी पडला. हा, नाही, 0 वाला पण असू शकतो, पण आपल्याला 18 वाला. इथे गडबड नाही करायची. तुम्ही फक्त इथे बघितला नाही, इथे बघितलाच नाही, उजवीकडे, तर गडबड होणार. 0चा कुठलाही लावला तरी चालेल. हा, 0चा कुठलाही लावला तरी चालेल. हा, बोल. त्या बॅचला 0चा
आहे तोच 9चा करायचा असेल तर हा मॉडीफाय. पण आता हा 0 वाला सेपरेट राहून देच. तुम्ही काय करायचा, तो घेऊन 18 आहेच ना आपल्याकडे, मग 9 18 वाला लावायचा. तुम्ही फक्त काय हा सर्च केला आणि पहिला आला तो सिलेक्ट केला तर गडबड का नाही, बिलात आहे 18, इथे लागणार 00. त्यामुळे इथे राईट साईडला लक्ष टाकायचं, मग 18 वाला घ्यायचा. काही कंडिशन मध्ये याचे कोड सेम असतात पण पर्सेंट डिफरन्स असतात, ते पण लक्षात घ्या. बिलात तुमच्या 4 बिलं घेतलं ना वेगवेगळी, त्यावेळी तुम्हाला समजेल कधी कधी डिफरन्स असतो. बरोबर, मग त्यामुळे इथे बघायचं उजवीकडे, बस एंटर मारायचं त्याला. ओके, आता एंटर इथपर्यंत आहे जीएसटी पर्यंत. या पुढे बस इथे आलात. हे सेव्ह करण्यासाठी पेज डाऊन बटन आहे बघा, ते पेज डाऊन बटन प्रेस करा, एंटर मारा. पेज डाऊन शॉर्टकट आहे. ओके, आता नेक्स्ट हे आलं, मागे नसते एस्केप. प्रोडक्ट तिथे थांबला बघा. ओके, एंटर टाका बॅच एक्सपायरी एमआरपी. तिथे जर टॅक्स वगैरे चुकला आपला लावायला, तर मग तुमचं इथे रेड अलर्ट दाखवणार तुम्हाला, आणि ती अमाऊंट पण तुमची मॅच नाही होणार, जीएसटीचा डिफरन्स. एंटर मारायचा. आता इथे बघा, थांबा, एंटर मारायच्या अगोदर आपण जो प्रोडक्ट बनवलाय त्याला टॅक्स किती लावला ते इथेच बघायचा आधीच. त्याला किती 18% आहे ना, इथे बघायचा. जर जुना असेल, कुठलं चुकलेलं असेल तर मग लगेच F3 मारून चेंज करून घ्यायचा. बिल यस F3 मारावं, एडिट होणार. टॅक्स वगैरे चुकला असेल तर तुम्ही चेंज करू शकता. पेस्ट बटन दाबून सेव्ह करा. नमस्कार सर. नमस्कार. आज माणसं सर्व्हिस चांगली द्या. अरे होय, काय म्हणता, हो आमचे आहेत कसे. त्याहीपेक्षा पेशंट द्या. अरे नक्कीच, काय असेल तेवढं हो सांगितलं, म्हटलं अगोदर सांगितलं तर यायची गरज पडली, व्यवस्था करता आली, विकासला तरी पाठवता आलं असतं. नाही कल्पना नाही, म्हटलं येतं या भेटूया म्हणून फोन केला. ओके. हो येस, हो या. हे ओळखीचे आहे तुझ्या? अच्छा अच्छा. हे आमचे मित्र खास माणूस आहे. तुम्ही काय पाठवत राहणार. बरोबर, किती पर्सेंट आहे त्याला? 18च आहे. नवीन आहे. ओके, बनवा नवीन. नवीन बनवण्यासाठी एकच कॉमन की F2. इथे खाली दिलेल्या पण असतात बरं रिअल टाइम, त्याचे लक्षात टाका आणि लक्षात पण ठेवा. एंटर मारायचं. शॉर्ट नेम टाकायची गरज नाही, इथे पर्सेंट मध्ये निम्मा टाकायचा आणि एंटर मारत यायचं लास्ट पर्यंत. एंटर, बस झाला ऍड. मागे येण्यासाठी एकदा एस्केप, तो लिस्ट मध्ये ऍड झाला, तिथेच कर्सर थांबतो. बस एंटर मारत या. इथे बघा इथपर्यंत येतं IGST पर्यंत. एंटर मारत बस. आता पेज डाऊन वरून सेव्ह करा की प्रोडक्ट तुमचा मॅडम सेव्ह झाला. एंटर.
बस मागे येण्यासाठी एकदा येस प्रोडक्ट आलं बघा. नाही तो नाही, एकदा हे करा, सर्च करा मॅडम, एंटर मार, एंटर मार, एंटर. हा इथे सर्च करा तुमचा प्रोडक्ट. ओके मारा एंटर, टाका बॅच वगैरे. माझं शिक्षण इकडेच झालं ना, पुढापर्यंत. होय का? होय. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर, त्यामुळे परिचय 8-10 वर्ष इकडे होते. अच्छा मग शिक्षण आणि अच्छा अच्छा. आजोबा इकडे कोर्टात होते. काय करतात? आता आमचा प्रिंटिंग प्रेस व्यवसाय अच्छा. पोलीस स्टेशनच्या समोर. होय काय? ओके ओके. इकडे बाप्पा असतात. ओके. अच्छा. बॅक स्पेस नाही एरो काय करायचं वरती गेले होते ना, इथे इथे एमआरपीचे. ओके ओके बरोबर. मागे येण्यासाठी लेफ्ट करून मारायचं. झेरॉक्स वगैरे ऑफसेट हा हा. सर्व नाही. अच्छा ओके. किती राहिलेत मॅडम अजून? 2 राहिले. ओके. तिथे सर्च केलं पण प्रॉब्लेम काय नाही, फक्त तिथे वेळ लागतो. पुरं नाव सर्च एवढाच विषय, बाकी काही विषय नाही. किंवा तुमचं मिसमॅच किंवा हे काही होणार नाही. इथे आता काय चुकलं? बरोबर येस करा त्याला. चुकून तुम्ही F3 मारायच्या ऐवजी F3 मारला. येस करा त्याला की बाहेर आहे ना. ओके करा ऍड. F3 कशासाठी आहे? एडिट करायचं असेल काय तर. माझं कॉलेज पण इथेच आहे नांदगाव. हो कवली. अच्छा. काय जवळच जातं. तुमचं एक्झॅक्टली हे कुठचं येतं? रत्नागिरीला? मूळ गाव आमचं जैतापूर आहे. अच्छा. इकडे राजापूरच टाईप आहे. राजापुरात आहे तुमचं हे? राजापूर. ओके ओके. म्हणजे राजापूर हायस्कूल 400 रुपयांच्या समोर आपलं हे मेडिकल. ओके. म्हणजे मेन जे मार्केट लागतं राजापूरचं चालू होतं तिथे? मार्केट नाही, मार्केटच्या आउटसाइड. आउटसाइडला आहे. जोशी हॉस्पिटल आहे ना, जोशी हॉस्पिटल माहिती? नाही. जोशी हॉस्पिटलच्या बाजूला. ओके ओके. ऍड आहे की नाहीये मॅडम? ओके इथेच बघते. नाही. ओके ऍड करा. बरोबर. आणि एकदा याचे सगळे लिस्ट मध्ये ऍड झाले ना, तर ते तुम्हाला भेटत जातील. एकदा बिल मारला की नाही बिलात परत बनवायची गरज नाही. बरोबर. इथे मेसेज देतो बघा. काय? ऑलरेडी म्हणजे याचा अर्थ ऑलरेडी बनवलेला आहे. एस्केप करा. त्यावेळी काय करायचं, इथे सर्च मारून बघायचं. हाच आहे तो. नाही. सर्च मारा, इथे टाइप करा. HSN कोड आहे तो. पहिला टाइप करून बघायचा, डायरेक्ट नवीन F2 मारायचा, कारण लिस्ट मोठी असते ना. इथे बघा किती 2309 1000. हो आपण आहेत ना, मग वापरलं ना. हेलो हेलो. हाँ कहाँ से सर? हाँ हाँ बोले. हाँ हाँ बोलिए ना सर. अच्छा नहीं, वो एक्चुअली वो एसर का मॉडल ना सर अवेलेबल नहीं सर किसी के पास, इसके लिए आपको कोटेशन नहीं भेजे सर. अच्छा वो वही सेम कॉन्फ़िगरेशन में ना अदर. पर ठीक है, मैं वो आपको थोड़ी देर में चेक करके भेज देता हूँ सर. जरूर जरूर. ओके सर, थैंक यू. तुमचा हायवे किचनला पण दिलाय ना सॉफ्टवेअर?
हा हायवे किचन आहे होय. हायवे किचन मध्येच माझी हे झाला याच्यावर चर्चा अच्छा केली आहे. होय काय हा मी हा म्हटला निर्णय करूया आता. होय का हो 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 हायवे इकडे आहे किचन ना? हो 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 बरोबर बरोबर त्यांचं काहीतरी हायवेलाच आहे ना. हो तिचा हायवे नाही. इथून 1 किलोमीटर होईल. अच्छा ओके मग जवळच आहे. येतो तुमच्याकडे येऊन जातो एक दिवस यायचं आहे तिकडे. हा प्रोडक्ट आहे ना, बोला मॅडम. त्याची MRP आहे 100 दिले ओके आणि एका पीस मध्ये 4 असतात. मला सिंगल विकायचं आहे. हा एका पीस मध्ये 100 आहेत ना. एका पीस मध्ये 4 आहेत एका बॉक्स मध्ये हा 4 पीस आणि ती पुऱ्या बॉक्सची 100 आहे का एकाची आहे. पूर्ण ह्याची 100 मग आहे. तुमचे एकाचे किती होणार सांगा. 25. 25 सेम इथे 25 टाका. हा. आणि आता किती बॉक्स आले टोटल खरेदी किती ह्याच्यामध्ये केलं. एकच आहे बघ. हा मग किती टाकणार क्वांटिटी. सॉरी नाही 12 क्वांटिटी दाखवते ना, म्हणजे 3 पीस 3 बॉक्स 3 बॉक्स आले ना. 4 3 12 मग इथे क्वांटिटी 12 12 टाकणार तुम्ही. 3 बॉक्स नाही टाकायची. एंटर आणि एंटर. हा रेट परचा आहे का बॉक्स आहे. पर बॉक्स आहे का 67 रुपये का पर पीसचा आहे. पर माझ्या बॉक्स असणार बॉक्सचा बरोबर. मग इथे तुम्ही तसंच सेम ह्या रेटला बॉक्सच्या रेट ना नंबर ऑफ क्वांटिटीने डिवाइड करायचं म्हणजे 4 ने डिवाइड करायचं. इथे कॅल्क्युलेटर साठी F12 प्रेस करा. आपल्यामध्ये F12 दाबा. कॅल्क्युलेटर आला. हा रेट टाइप करा तिथे डायरेक्ट. डायरेक्ट जातो काय. हो डिवाइड टाका हे स्लॅश. हे हो 4 टाका. एंटर मारा. हा परचा रेट आला. टॅप बटन फक्त दाबा की अमाऊंट डायरेक्ट घेईल तिथे. ओके एंटर एंटर मारायचं. अमाऊंट 240 तुमची बरोबर आली का बघा. जीएसटी पकडून पकडून येणार ती. जो प्रॉडक्टला आता तो जो हे करायचा ना शून्याचा हे NN जीएसटी का आलंय. कुठे NN ते न्यू रेट नवीन प्रोडक्ट आहेत ना. product. नवीन प्रोडक्ट आता एन मध्ये दिसणार तुम्हाला न्यू मध्ये. नवीन ऍड हे तुमचे वापरलेले प्रोडक्ट आहे एन मध्ये असं विषय. हा तुम्ही आता काय विषय शून्याचं काय. आता आपण जो जीएसटी शून्याचा कुठेही धरतो ना. हा हा मग तो कुठल्याही प्रकारचा शून्याचा जीएसटी धरला तरी चालतो. हो 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 म्हणजे त्याच प्रॉडक्टला जर पुढे बिल करून ते प्रॉडक्ट आलं. येस त्याला जर शून्य मला याच्याचं कुठलाही. कोणतंही लावलं ते फक्त ते पर्सेंट वर सगळा खेळ चालतो. 18 असेल 18 पुढे हा, असलं ते महत्वाचं आहे. येस 18-12. बस बाकी काय फरक शून्य पडत कुठलाही नाही. लावा. येस शून्य कुठलाही लावा. बोला मॅडम बिल मॅच झालं का तुमचं सगळं ऍड करून झाले का ते सांगा. बिल मॅच झालं 11,175. नाही काय फरक पडला. 895 आले. 11,895 सगळे प्रोडक्ट ऍड करून झाले. हो 7. आता सगळ्या प्रोडक्ट न किती पर्सेंट जीएसटी आहे तिथे बिलामध्ये. बिल 18 सगळ्यांना 18 आहे. सगळं 18. आता तुम्ही इथे जर वरती आला तर इथे तुम्हाला दिसणार बघा सगळ्या. मी आता इथे स्क्रोल करतो इथे लक्ष टाका तुम्हाला 18 लागलाय का 9-18. ओके म्हणजे एक झालं जीएसटी आपला ओके आहे. जीएसटी चुकला असं इथे रेड कलर मध्ये पण दाखवत. आता क्वांटिटी हा जो पीस भरला 12 तसा अजून कोणता असा उलटा आहे का बॉक्स. मग सगळ्याची क्वांटिटी रेट बरोबर आहे का इथे चेक करा. 2-3 किंवा एक्स्ट्रा कोणाला डिस्काउंट वगैरे आहे का बिल डिस्काउंट वगैरे ते आधी बघा. नाही जरा दाखवता इकडे सीएन काय केलाय का. याच्यामध्ये जीएसटी जीएसटी सब टोटल किती आले तुमची 907. सॉरी 955. हॅलो 1080 आले ना तुमचे. 11,895 टोटल. चुकते तुमचं काहीतरी. एंड हे आपण टॅप करूया. हे आपण सेव्ह केला ऍज इट इज. परत आपण ते हे करू शकतो मॉडिफाय करू शकतो.
मारलेलं बिल आपल्याला इथे भेटणार परचेसच्या मॉडिफाय मध्ये. एंटर एंटर एंटर. इथे ऑल करून मागची सगळी बिल बघू शकता का, डेट पण टाकू शकतो. आता हेच होतं ना आपल्या जयचं, ठीक आहे. 3000 सॉरी 3376.28. आता तुमच्या ह्याच्याप्रमाणे आली बघा अमाऊंट सगळी, तशी सेट करून देतो तुम्हाला. 3376 इथे बघा. आता क्रॉस चेक करा, बिल घ्या. यांची सगळ्यांची आता बरोबर आहेत का बघा. आता मॉडिफायला जायचं, इथे एंटर एंटर मारत जायचं. आयटम लिस्ट वर आला हे आता चेक करा. पण सगळ्यांचे 3000 अमाऊंट कॉलम चेक करा. आपला अमाऊंट कॉलम, बिलातला अमाऊंट कॉलम, कोणाची मिसमॅच. 376.28, 589.83, ओके 1728.84, ओके 1716.12, हा 572.04, ओके. 1283.90, 813.60. याचं चुकलं शेवटच्या याचं. याचं आता हे सांगा किती बॉक्स आले तुम्हाला. आता इथे क्वांटिटी 12 दिली आहे, म्हणजे 12 बॉक्स आले ना तुम्हाला. इकडे जा. नाही, तर 2 बॉक्स आहेत. 6 किंवा हा 12 दी प्रॉडक्ट क्वांटिटी आहे. तुम्हाला आले किती याच्यामध्ये पण क्वांटिटी इथे 12 दिले. 12 पीस आहेत की काय. 12 पीस आहेत. 6 असतात ना एका. 6 असतात की 4 असतात. 4. आता हेच तुमचं चुकलं. इथे आपली अमाऊंट किती यायला पाहिजे, 813 यायला पाहिजे. इथे 200 झाले. मला एक सांगा, 67.80 आहे ना, हा तुमचा पुरा बॉक्सचा रेट आहे. कारण पूर्ण बॉक्स 100 ला येतो. हे ना एका बॉक्स मध्ये किती असतात सांगा. 4. नक्की. आता सपोज 4 67.80 डिवायडेड 4 केलं तर 6.95. मॅडम चुकतं मग तुमचं. 4 की 5 येतात. हा रेट एकच आहे. 25 नाही भेटत. हा? रेट एकच आहे एका बॉक्सचा, म्हणजे 4 क्वांटिटीचा एका रेट आहे. बॉक्सची एमआरपी 100, म्हणजे 4च दिलेलं आहे ना एका बॉक्सचा. ओके. इंटू 12 केले तर 203च येतात. चुकतंय का ते, जरा कन्फर्म करा बघा किती आहेत ते. इथे ही अमाऊंटच कमी बसते ना तुमची, 203च भरते 4 क्वांटिटी टाकला तर. आता मगाशी ती सेटिंग करायला लागली ना तुम्हाला, हा ती अशी नेहमी करावी लागते. नाही, आता हेच तुमचं राहणार असं. सेटिंग केलेलेच आहे. हो हो. ते काय प्रॉब्लेम होता त्याला. प्रॉब्लेम काय नाही. अमाऊंटचा कॉलम आहे ना, कोणत्या बेसवर सेट करायचा हा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये. तुम्हाला इथे विथ जीएसटी अमाऊंट शो होऊन दे की विदाउट जीएसटी आता अमाऊंट. तुम्ही काय करता. विदाउट जीएसटी रेट इंटू क्वांटिटी सेट केलं. इथे रेट इंटू क्वांटिटी प्लस 18 किंवा 12 टॅक्स पण कॅल्क्युलेट होत शो होतो. थोडं केलं ना. हा. आता इथे काय तुम्हाला जी नॉर्मल जी बेसिक अमाऊंट आहे, म्हणजे आता नुसतं डायरेक्ट बिल करत जायचं काय. येस येस, टॅक्स तुम्हाला खाली दाखवायचं असं. हे सेटिंग तुम्ही गेलात की मला फोन करा, एनडेक्स वगैरे काय द्या, तर मी तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये देणार. हे आपण आता असं आता इथे केलं. हा इथे केलं. नाही ह्याच्यात बॅकअप घेतलात नाही डायरेक्ट तिकडे हे केला तर नाही ना होणार. तसंही होईल. शेवटी तुम्हाला ऑनलाईन तर द्यावाच लागणार. करावं लागणार. हा त्यापेक्षा तुम्ही तुमचंच द्या. हे R&D आपलं होऊन दे. बरोबर. ओके. ते क्वांटिटी समजली ना आपले. पर एकर तुमची किती होत्या, 4 होत्या. ऍक्च्युअली आपल्याला 12 बॉक्स झाले, त्याप्रमाणे तुमची क्वांटिटी झाली 48 आणि 100 रुपये परचा रेट. एमआरपी 25 रुपये. त्याप्रमाणे आता परफेक्ट बिल आपलं मॅच झालं. ओके. सेव्ह करा बिल मॅडम. डायरेक्ट सेव्ह करायचं. हो डायरेक्ट सेव्ह करा किंवा एंड बटन, टॅप बटन, हो तिथे केला तरी चालेल. हो एंड बटन दाबा ना, एंड. बस काही कर्सर खाली येईल. क्लिक नाही झालं काय. आता करा. आता हे बघा, हे माझं इकडे मी क्लिक केले ना ह्या इथे, तर इथे सपोज मी इथे कुठे केली सॉफ्टवेअर वरून कर्सर बाहेर होते. इथे तुम्ही काय केलं तर इकडे होणार नाही, तुम्ही ऑपरेट होत नाही, कारण आपला कर्सर इथे लाईट आहे म्हणजे डिएक्टिव्ह सिलेक्ट नाही. इथे कुठेतरी सिलेक्ट करावं लागेल. आता यूज करा, आता होईल. बस एंटर एंटर मारत द्या. मारा एंटर एंटर एंटर. मॅडम सेव्हलाच, बाकी काहीच चेंज करू नका. एंटर एंटर मारत द्या. एंटर एंटर. हे सेव्ह पण एंटर मारत. एंटर. बस एस्केप करून बाहेर. बस झालं सेव्ह मॅडम. तुमचं बिल परफेक्ट मॅच होणार.
चुकलं तर तुम्हाला तिथे समजेल. आता तुमची सेटिंग ते ह्याप्रमाणे सेट करून देतो, म्हणजे अमाऊंट टू अमाऊंट तुम्हाला टॅली करताना पण इझी होईल. म्हणजे तेवढी अमाऊंट तेवढी झाली तर तुम्हाला म्हणजे समजणार येतेच कशामध्ये आपला डिफरन्स येतो. ओके, याच्यामध्ये काय डाऊट्स? प्रोडक्ट ऍड करणे, टॅक्स सेट करणे, प्लस क्वांटिटी, एमआरपी आणि तुमचा सप्लायर ऍड करणे, याच्यात जर तुम्हाला कन्सेप्ट डाऊट असेल तर सांगा. ते F3 एडिट आणि F2 क्रिएट साठी. यस, दोनच कॉमन की आहे सगळ्या याच्यासाठी. आणि तिथे रिअल टाइम दिसतं पण तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये, तिथे खाली बघायचं आहे फक्त तुम्हाला F2 F2. ओके, नेक्स्ट मॅडम. तुम्ही आता विचारा. हो, एस्केप करून बाहेर या. करा एस्केप. हा, आता विचारा, क्वेश्चन आन्सर आपण स्टार्ट करूया. सेल बिल मध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम? सेल बिल बनवताना आपण जे प्रोडक्ट विकतो ना, हा ते कुठे काय एंटर करायचे? विकतो ते सेल मध्ये. सेल मध्ये. हो हो हो, ट्रान्झॅक्शन सेल. हो, ट्रान्झॅक्शन सेल बिल पहिलाच ऑप्शन. बिल. ते क्लिक करून तिकडे जायचं. हा, क्लिक केलं. काय आलं? मग तो एरो पण वापरू शकता. बिल ना, किंवा मग डायरेक्ट अल्टेन पण मारू शकतो ना. यस, एंटर मारला तसंही जाऊ शकतो, शॉर्टकट आहे. एंटर मारत आहे मॅडम. बिल मारा मॅडम, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, पूर्ण सांगतो. काय पण प्रॉडक्ट पण आहे. पहिली स्कॅनिंगची गोष्ट आहे. तुम्ही बारकोड असेल तिथे स्कॅन करू शकता. आपल्याकडे साई प्रसाद वगैरे माहिती आहे का? साई प्रसाद कोण? कंट्रोली. इकडे पण 2-3 आपल्याला पार्सल टाकतात. अच्छा, कोकण डिस्ट्रीब्युटर. हा, कोकण डिस्ट्रीब्युटर. हो हो, कोकण डिस्ट्रीब्युटर आहे, उबाळे आहे. आता याचं बिल करायचं. बस एकदा एस्केप मारायचं मॅडम इथे. Escape. हो, बस एंड बटन मारून सेव्ह करा. परचेस केला तसंच मॅडम. एस्केप कशाने? ती कम्प्लीट ब्लॅक लाईन येण्यासाठी, आणि एंटर मारा द्या. झालं. इथे कॅश, जीपे काय असेल ते. बरोबर, अमाऊंट टाकायची. पण तुम्ही डायरेक्ट एस्केप. ही अमाऊंट 315 आली. इथे अमाऊंट येते. हो, एंटर. बाय डिफॉल्ट एंड बटन दाबायचं दोनदा. हो, इथे आता कॅश जीपे काय असेल ते टाकायचं ना. हो हो, ते आता झिरो केलात ना तुम्ही. झिरो का केलात? इथे अमाऊंट टाका अगोदर. म्हणजे ती आपण टाकावी लागते डायरेक्ट. आता मगाशी आलेली ना, मगाशी नाही, ती पुढे आली तिकडे. अच्छा, ना इथे टाकावी लागणार, कारण तुमचं अर्ध पण पेमेंट असू शकतं. किंवा म्हणजे काय करावं लागेल, जर कोणी 415 दिला नाही कॅश मध्ये, तर ती तिथे मग तेवढी रक्कम सांगते ना. येस येस, रिफंड किती द्यायचे. सोबत त्याने कस्टमर तुम्हाला 500 रुपये दिले सोबत डायरेक्ट. झाले बिल किती? 315. मग 500 दिले, पण दिलेली अमाऊंट टोटल टाकायची. 500 टाकून बघा. हा, 500 टाका आणि एंड बटन दाबायचं सरळ. तर इथे बघा 185. त्याला रिफंड किती द्यायचे ते पण तुम्हाला इथे त्याचा तो बेनिफिट आहे तुम्हाला. म्हणजे परत कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही, इथेच तुम्हाला समजेल मॅडम. आणि सपोज ऍक्च्युअल अमाऊंट दिली तर टोटल तेच टाकायची. आणि किंवा सपोज त्याने अर्धे दिले तर अर्धे टाकायचे. इथे सपोज त्यांनी 200 रुपये कॅश दिले, उरलेले तुम्हाला सपोज म्हटले ते जीपे करतो, मग तसं पण तिकडे घेऊन जीपे वर 20 रुपये टाकायचे. ओके, की पूर्ण अमाऊंट जीपे असेल तर कॅश लेफ्ट हॅन्ड करून तिकडे जाऊन जीपे टाकणं. अजून एकदा एंडच बटन दाबायचं की बिल तुमचं सेव्ह होणार. एंटर.
बस काही इथे प्रिंटला विचारणार, पाहिजे असेल तर एंटर म्हणून प्रिंट द्या, अदरवाईज एस्केप बटन दाबा की बिल तुमचं सेव्ह झालं. आता सपोज ही तुमची बिलिंग विंडो आहे, तुम्हाला इथूनच मागची बिल बघायची असतील, ही कम्प्लीट ब्लॅक लाईन असते ना, इथेच तुम्ही F3 बटन दाबून मॉडिफायला जाऊ शकता, शॉर्टकट बटन. एंटर एंटर मारत द्या, मारा एंटर. हे बघा हे बिल आलं बघा, आजच्या दिवसाची सगळी बिल आहे ना, एंटर मारलं तर परत मॉडिफाय प्रिंट वगैरे तुम्ही करू शकता. परत एस्केप मारा की परत तुम्ही बिलिंग विंडोवरच आहे ना, अजून एकदा बिलिंग विंडोवरच राहिलं तुम्ही, इथून तुम्ही डेलीची बिल. आता आपण सिंगल प्रॉडक्ट मारून ठेवतो ना, एक एक दोन दोन, ते जर मारून ठेवलं नाही आणि मागे गेले तर ते जातात की प्रॉडक्ट. हा, ते जर हे बिल सेव्ह न करता गेलं तर मग त्यासाठी तुम्ही काउंटर सेल एक तर वापरतो, काउंटर सेल एस्केप करून बाहेर या. तसं पाहिजे असेल तर काउंटर सेल, या ट्रान्झॅक्शन सेल मध्ये बघा मॅडम, काउंटर सेलचं ऑप्शन भेटेल तुम्हाला. म्हणजे डायरेक्ट काउंटर मधनं सेव्ह करता येत नाही. हो येतात, हो हो हो, त्याच्यामध्ये तो ऑप्शन आहे मॅडम, या सेल मध्ये सेल काउंटर सेल, तो 3 नंबरचा शॉर्टकट की त्याच्या पुढे दिलेला असतात बघा, Alt and Alt C काउंटर सेल. याच्यामध्ये काय तुम्ही तसं हा एक प्रोडक्ट टाकलेला आहे बघा, एंटर मारायचा. ओके, इथे टाका 1 2 नंबर किंवा 1 नंबर टाका, एंट्री नंबर. ओके, पेशंट नंबर असतो तो एंटर मारायचा. एंटर, बारकोडची विंडो आहे ती एंटर मार की लिस्ट आली, इथे प्रोडक्ट ऍड करा कोणते. ओके, परत मारा एंटर एंटर एंटर, ते लिस्ट येणार. दुसरा प्रोडक्ट स्कॅन पण करू शकतो. यस, ती स्कॅनिंगची विंडो येतेच ना आपल्याकडे. आता आपण स्कॅनर म्हणजे माझं काय म्हणणं आहे, हे प्रॉडक्ट असेच ठेवले की आपण रात्री सुद्धा सेव्ह करू कधी संध्याकाळी पण करू शकतो दिवसभर. किंवा मग एखाद्याने बिल मागितलं बरोबर, कसं जायचं ते पण दाखव मॅडम. करा 1 2 4 प्रोडक्ट ऍड, एंटर मारा. रेड का आलं ते काय इयर एक्सपायरी येते ना, एंटर मारा. एंटर इंडिकेशन देतो सॉफ्टवेअर, आपण रीड करत नाही त्यामुळे पटकन लक्ष येतं, आपण एंटर म्हणून मोकळे होतो. समजलं, इंडिया प्रत्येक गोष्टीचं इंडिकेशन देतं, हा एरर कशामुळे आहे, आणि त्याच्यावरून त्याचा साइन लाईट कलर इंडिकेशन पण चेंज होतं. ओके, आता सपोज आता याचं बिल मारायचं असेल तर हा, आता एस्केप करून एकदा बाहेर या सांगतो. यस करा. तुम्ही हे काउंटर सेलला मारले तसेच राहून मागे येऊन तुम्ही परचेस वगैरे सगळं मारू शकता रिपोर्ट करून. आता तुम्हाला परत शॉर्टकट Alt A मारा. हा, डायरेक्ट काउंटर सेल येतो आपला. मारलेले सगळे प्रोडक्ट आहेत ते बघा, ऍड केलेले आहेत ना. आता सपोज तुम्हाला एक पहिल्याचं आणि शेवटच्याचं फक्त बिल बनवायचं किंवा शेवटचे 2 सिलेक्ट करायचं, मग त्याच्यावर यायचं जे प्रोडक्टचं बिल बनवायचं आहे ते. असोबत हा एक पहिला कस्टमर येऊन गेला, हा 2 नंबरचा 2, त्याने 2 प्रोडक्ट नाही 3 नंबरचे 2 घेतले, फक्त तुम्हाला 2 नंबरचे जे बिल बनवायचं आहे, मग ते प्रोडक्ट वर यायचं आणि स्पेस बार मारायचा. स्पेस बार म्हणजे तो, तर ते इथे बघा मारा, सिलेक्ट झाला बघा. इथे खाली दिलेले पण आहेत बघा शॉर्टकट की, इथे स्पेस बार पण सिलेक्ट. आता वरती या, तो पण सिलेक्ट करा. झाले दोन्ही हे करण्यासाठी. आता ह्यांचं बिल बनवण्यासाठी ते की दिले बघा, काय दिले, येस F10 प्रेस करा, डायरेक्ट ते प्रोडक्ट बिलामध्ये जातील. मारा एंटर, आले बघा. सेव्ह करा बिल. सेव्ह करण्यासाठी एंड, बस एंटर एंटर मारा द्या. इथे पेशंटचे डिटेल्स टाकणार, नाव नंबर पाहिजे असेल तर. आपण एकदा सगळे सिलेक्ट करून पण एखादच टाकू शकतो. यस, मग तिथे स्टार मारायचा. मी आता तुम्हाला एक सिंगल एंट्री दाखवली, ही आधी सेव्ह करा मॅडम. आता इथे 155 टाकतो. हो हो, आणि 2दा एंड बटन मारून सेव्ह करायचं डायरेक्ट. अजून एकदा, बस सेव्ह. आता एकदा एक जीपेचं करून एस्केप मारा, एस्केप. आता बघा ते 2 निघून गेले, फक्त एवढेच राहिले. आता संध्याकाळी सोबत ऍड केलेले सगळे 1 टाइम ऍड करायचे. मग तुम्ही स्टार बटन दाबायचं सिंगल, हो, ते सगळे ऑल सिलेक्ट झाले. आपण कुठे आहात आता, कोणत्या विंडोवर आहात, सेल मध्ये काउंटर सेल मध्ये. सेल मध्ये नंतर जाणार पुढे. हे बघा इथे दिसते काउंटर सेलची. ओके, आणि सेलची रेग्युलर सेल इथे स्टार करून ऑल सिलेक्ट. परत आता बिल कन्वर्ट करण्यासाठी बरं, इथे सगळ्या की मॅडम बॉटमला दिलेल्या आहेत बघा, लक्षात राहत नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज समोरच आहे. पुस्तक ऍड झाले, बस सेव्ह करा आणि जीपे मध्ये टाका. बघू कसं टाकता. चेक
एक नंबर बँक. इथे तिथे काय ते 1 टाका काहीतरी. हो बस एंड बटन म्हणून सेव्ह करा. एंडच मारायचं, दोनदा एंड मारायचं, लक्षात ठेवा. आता आपण आपल्याला ही बिल सेव्ह झालेली बघायची असेल. मॉडिफाय बिल एस्केप करून बाहेर या. आता काउंटर सेल तुमचा दिवसाचा क्लिअर झाला. उद्या दुसरा नवीन ऍड होणार. नाही तर ते दुसऱ्या दिवसात पण राहतं. यस करा. हो जोपर्यंत क्लिअर राहत नाही तोपर्यंत तशीच राहणार. नाही ते त्या दिवसाच्या दिवसाला उडवायला पाहिजे तुम्हाला. बस मॅडम सरांना काय बिल मागलेली बघायचे, कुठे बघणार. सेल बिल मी सांगितलं ना, प्रत्येकाची बिल कुठे बघायची, प्रत्येकाच्या मॉडिफाय मध्ये. शॉर्टकट की समोर बघा, एंटर मारा द्या. इथे डेट आपची करंट डेट आहे ना, तुम्हाला मागची बघायची, तुम्ही 23 तारीख करणार. अदरवाइज एंटर मारा द्यायची तारीख टाकायची. बस खाली सगळी बिलं इथून बघू शकता. मॉडिफाय साठी एंटर मारला तर ओपन होणार. तिथपर्यंत काय डाऊट्स असेल ते विचारा. सर तुम्ही पाणी घेणार का? मॅडम पाणी घेणार? नाही नको. शॉर्ट काय म्हणता? पार्टीचं पेमेंट. ओके या नेक्स्ट. सपोज मग आपण ते पेट वाल्यांचं एक बिल मारलं बघा. सपोज त्याने तुम्ही पेमेंट केला, एस्केप करून बाहेर या. अरे नाही समजते, त्यामुळे काय राहते ते 15-20 मिनिटं. ओके हे आता झालं. आपण पेमेंट केलं तर तुम्ही यायचं अकाउंट्स मध्ये यायचं. अकाउंट्स, वाउचर एंट्री आणि पेमेंटला यायचं. पेमेंट त्याच्यामध्ये पुन्हा पेमेंट. बरोबर. इथे डेट पासूनच सुरुवात. पहिले डेट टाकायची, ज्या डेटला तुम्ही पेमेंट केलं. सपोज आजच्या डेटला दिलं तर आजची डेट आहे. 23 ला दिला तर 23 तारीख टाकायचं. एंटर मारायचं. एंटर मारायचं. इथे तुमचे कस्टमर आहे, पार्टी येते. आता प्रत्येकाचा बॅलन्स पण इथे दिसतो बघा. मागची कोण पार्टी होती ती जय वाली ना. जे प्रेस करा डायरेक्ट. जेचा बॅलन्स किती आहे? 29,000 रुपये आहे. सपोज त्याला तुम्ही आज 20,000 रुपये पेमेंट केलं, सरांनी केलं. इथे आता 20,000 तुम्हाला ऍडजस्ट करायचं. मग इथे एंटर मारायचं पार्टी सिलेक्ट करून. इथे अमाऊंट टाकायची, बॅलन्स इथे. आणि डेबिट साईडला त्याला किती रुपये दिलात तुम्ही ते इथे टाका. 20,000 रुपये दिले, 20,000 रुपये टाका. जी काय दिलेली अमाऊंट इथे तुम्ही टाकणार. एंटर मारा. एंटर ही एंटर मारा. ही विंडो आहे ना बिल ऍडजस्टमेंट. त्याचे जेवढे पेंडिंग इनवॉइसेस आहेत बघा, पेंडिंग इनवॉइसेस ते इथे तुम्हाला दाखवणार. तर 3 इनवॉइस ह्या बिलाचा तो बॅलन्स आहे टोटल. एंटर मारत यायचं. मारत आहे एंटर. इथे ती 20,000 रुपये ऑटोमॅटिक ऍडजस्ट करणार सॉफ्टवेअर. मारा एंटर मारा. कम्प्लीट करा. एंट्री कम्प्लीट. हो 20,000 रुपये. 10,000 रुपये राहिले अजून. मारा हो मॅडम, कंडिशन नका करू. मारा एंटर मारा एंटर. हो हे 20 झाले आता बघा. हे 20,000 रुपये जेवढे बॅलन्स आहे ना तेवढे ऍडजस्ट होईपर्यंत तुम्हाला येणार. ओके एंटर मारा. एंटर मारलात की इथे कॅश किंवा हे विचारतो तुम्हाला. आपण बँकच करणार. हा मग एकदा एस्केप मारा. कधीतरी कॅश. एंटर मारा त्याला. एस्केप मारा. आता एकदा एस्केप मारा. अजून एकदा. हा आता परत कर्सर इथे आला बघा. एंटर मारा. एंटर. आता इथे कॅश नसेल इथे दिलं स्पेस बार मारायचं. इथे स्पेस बार. तर इथे तुमचं बँकचं वगैरे लेजर ऍड केलं असेल तर बँक घ्यायची. जीपेचं वगैरे लेजर वापरतो ना, तर इथे जीपे सर्च करा बघा. जीपेचं आणि ह्याचं आपण ते एनएफटी करतो शक्यतो किंवा मग बँकेत तेच काही केलं ना, चेक दिला, एनएफटी दिला तरी बँक थ्रू ट्रान्झॅक्शन होतं. फक्त सोर्स वेगवेगळे झाले. जीपे झालं तरी आपल्याला अकाउंटलाच पैसे येत असतात. त्यामुळे ते बँकचं जीपे एकच कॅरी करायचं. हे कॅश घालवा मॅडम ना. इथलं हे कॅश बॅक स्पेस ने हे घालवा. आता जीपे प्रेस करा. आलं बघा.
एंटर. ओके, म्हणजे एंटर. सगळ्याला जिप्यात ठेवायचं. हो, एंटर. इथे तुम्ही तो चेक नंबर किंवा आरटीजीएस नंबर, एनएफटी नॅरेशन नंबर सारखं आहे. हा इथे टाकायचं. टाका इथे मॅडम, काही टाका, 1 2 बाय 3 टाका. एनएफटी. बस एंटर मारा. आणि नॅरेशन आहे ते इथे टाकू शकता. 2 लाईनी तुम्हाला भेटतातच. बाय एनएफटी, बाय चेक का असेल इथे तुम्ही येऊन ना मॅडम, इथे तुम्ही स्पेशल एक्स्ट्रा नॅरेशन टाकू शकता. चेक नंबर बाबा अमुक अमुक, एनएफटी नंबर अमुक अमुक, पुढे काय असेल ते एक्सक्यूज टाकू. एंटर मारता मॅडम, मारा एंटर. बाले एंटर सेव्ह, एंटर मारा. इथले ते तुम्ही बॅलन्स बघा. फक्त 20,000 रुपये 9,000 समथिंग का तो बॅलन्स तुमचा राहिला. ओके, आता इथले ते तुम्ही हे बघा इथे दिलंय F4 दिलंय लेजर साठी बघा. हा प्रेस करा, एंटर मारत द्या. पूर्ण पार्टीचा लेजर इथे पण बघू शकता. हे बघा त्याची बिलं कोणती होती आणि आज आपण 24ला पेमेंट एंट्री मारतो. सगळं हिस्ट्री तुम्हाला दिसणार. इथल्या तुम्ही एंट्री ओपन पण करू शकता एंटर मारून, मॉडिफाय करू शकता. बिलं बघायची तर बिलं पण बघू शकता. ओके, तसंच परचेस मध्ये पण पार्टीच्या लेजरला F4 मारून तुम्ही रिअल टाइम लेजर बघू शकता. समजले पेमेंट एंट्री मॅडम? एकदम सोपे आहे. पार्टी घ्यायची अमाऊंट आणि बिल ऍडजस्ट करायची. तिथे फक्त कॅश किंवा जीपे घ्यायचं, आपण एंटर. सगळ्या पार्टीचं लेजर बघू शकतो. हो, सगळ्या पार्टीचं बघू शकता. एका सिंगल परचेसला जर आलात तुम्ही इथे, तर इथे रिअल टाइम पण बघू शकता F4 मारून. इथे प्रत्येकाचे इथे दिसतात तुम्हाला बॅलन्स वगैरे रिअल टाइम. किंवा इथून पण बघू शकता. बुक्स मध्ये आलात ना, बुक्स मध्ये हे आपले क्रेडिटर्स लेजर आहे ना, इथे क्रेडिटर्स लेजर. इथे ग्रुप घ्यायचा आपला संडे क्रेडिटर सप्लायर. एंटर मारला तिथे त्याच पार्टीचे लेजर आहे, त्याचा किती बॅलन्स आहे इथे दिसणार बघा. ज्याला पाहिजे त्याला तुम्ही एंटर मारून बघू शकता. इथून पण डायरेक्ट करू शकतो. यस, इथून बघू शकता. एंटर मारायची तुम्हाला तिकडे, इकडे तुम्ही त्याचं लेजर वगैरे सगळं लेजर बघू. बघायला. हो, रिपोर्टिंग. बाकी तुम्हाला पेमेंट मधून पेमेंट, परचेस मधून परचेस, F1 मधून रिअल टाइम लेजर कुठे नाही बघू शकता. ओके मॅडम, नेक्स्ट. सेल झाला, परचेस झाला, स्टॉक ऍडजस्टमेंट झाली. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न बघा, मी दाखवतो तुम्हाला एक एंट्री. तुम्ही आता सपोज एक प्रोडक्ट आपण कस्टमरला विकलं, तुम्ही येणार सेल्स रिटर्न, इथे ऑप्शन आहे बघा. एंटर क्रेडिट नोट. ओके, एंटर. इथे तुम्हाला बिल बाय बिल टाकायचं असेल तर अदरवाइज रिझल्ट टाकायचं सेल रिटर्न म्हणून. एंटर मारत या. एंटर. इथे प्रोडक्ट घ्यायचा, जो प्रोडक्ट तुम्ही रिटर्न आलाय तो. सपोज आता हा प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट असेल तर घ्यायचा. एंटर. त्याचा बॅच नंबर वगैरे ऑटोमॅटिक येणार. बाकी बिल सेव्ह करतो तसंच तुम्हाला सेव्ह करायचं आहे. कस्टमरचे डिटेल्स टाकायचे असेल तर टाकायचं. एंटर मारून सेव्ह करा. इथे जी सेटलमेंट कशी जीपे देते का कॅश मध्ये जाते टाकायची आणि एंड बटन मारून सेव्ह करायचं. ओके, सेव्ह. जर ही एंट्री मारली ना, तुम्ही आता जर तुम्ही हे बघितलं स्टॉक त्या प्रोडक्टला, तर 10 चे 11 झालेले असणार. स्टॉक तुमचा वाढणार, परत रिटर्न जाणार तुमच्या स्टॉकला. आणि परचेस रिटर्नची पण सेमच आहे, फक्त ऑप्शन त्याचा वेगवेगळा. सपोज एखादा तुमच्या सप्लायरला जर तुम्ही रिटर्न केला तर इथं तुम्ही परचेस, बाकी एंट्री सेम, फक्त दोघांचा इफेक्ट वेगवेगळा होतो. सेल रिटर्न स्टॉक ऍड होणार, परचेस रिटर्न स्टॉक लेस होणार. त्याच्यात पण एक्सपायरी म्हणजे स्टॉक नॉन मुव्हिंगची एक्सपायरी असते ना. म्हणजे समज एखादा प्रॉडक्ट आपल्याकडे 60 दिवस किंवा 20 दिवस गेला नाही, तरी आपण डिस्ट्रीब्युटरला रिटर्न देतो किंवा मग सरळ एक्सपायरी झाली म्हणतो. बरोबर. तेव्हा त्याच्यात वेगळं डिफरंट काय करावं लागतं. रेग्युलर तुमचे नॉन मुव्हिंग वगैरे असेल ना, तर तुम्ही परचेस रिटर्न म्हणून एंट्री मारा. हा, रेग्युलर. हा, आणि जर एक्सपायरी काय हो. ओके, विकास विकासचा नंबर आहे तुमच्याकडे, कॉल करा जरा त्याला. आणि जर तुमची एक्सपायरी असेल ना तर इथून मारा. एक्सपायरी असेल तर इश्यू करायचे. हो, इश्यू करायचे सप्लायरला. आणि जर तुमचा जर रेग्युलर प्रोडक्ट असेल किंवा कधी कधी एक्स्ट्रा येतो किंवा चुकून येतो, ते रेग्युलर परचेस रिटर्न मारायचा. आणि तुमची जर एक्सपायरी असेल तर इश्यू करा. रिसिव्ह मध्ये होलसेल वाल्यांना काम येतं. रिटेलर्स कडून जेव्हा रिसिव्ह करतात ते त्यांच्यासाठी, आपण जर कस्टमर ते रिसिव्ह घेतच नाही ना, त्यामुळे जर तुम्ही घेत असाल तर तो वापरू शकता. आणि तुम्ही इश्यू इथूनच करायचा. विकला गेला आहे. ओके, आता त्याच्यामध्ये एक्सपायरी वगैरे समजलं. रेड असेल तर तुमचं जीएसटी टॅक्स एरर किंवा एक्सपायर प्रोडक्ट, आणि ब्ल्यू असेल तर नियर एक्सपायरी किंवा एक्सपायरी. सॉरी, त्याच्यानंतर तुमचं हे झालं बिलला. जेव्हा इथे येतं ना तुम्ही बिलिंगला,
हे बघा, हे आता प्रोडक्ट आहेत बघा तुमचे. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची हिस्ट्री बघायची आहे तर तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करून F4 बटन दाबायचं. F4 आणि रजिस्टर ऑप्शन आहे बघा. रजिस्टर मध्ये गेला तर तुम्हाला पूर्ण रजिस्टर त्याचा दिसतो. हो हो, म्हणजे तो प्रोडक्ट कोणाकडून परचेस, रिसिव्ह म्हणजे कॅश म्हणून आपण भरला, रिसिव्ह म्हणजे परचेस, इश्यू म्हणजे सेल आणि बॅलन्स म्हणजे अवेलेबल क्लोजिंग. एंटर मारून तुम्ही बिल वगैरे बघू पण शकता इथले ते एंटर मारून. ओके, F4 मारून याच्यात रेकॉर्ड पण होतं, हे व्हिडिओ पण तुम्हाला पाठवून. F4 मारून मॅडम बघायची ती मोठी आहे. ओके, F4 मारून हिस्ट्री बघायची. F4 मारला तर लेजर येणार सगळं, आणि बॅच बघायचे कोणते कोणते बॅच आहेत. F4च मारायचा आणि इथे बॅच डिटेल लिहायचं. त्या प्रोडक्टचे कोणते कोणते बॅच अवेलेबल आहे, क्वांटिटी किती आहे, एमआरपी किती आहे, परचेस हे किती आहे, त्याची एक्सपायरी किती आहे, इथे सप्लायर कोण होता, इन्व्हॉइस नंबर काय होते, इथे डिटेल्स त्याचे बारकोड वगैरे पण इथे दिसतो. टॅक्स किती आहे, एमआरपी किती आहे, सगळं तुम्हाला दिसते. ओके, F4. नेक्स्ट पुढचं सांगा सर. आता आपण एखादं प्रॉडक्ट असेल, आता विस्पर किंवा कुठलंही प्रॉडक्ट आता आपण एका डिस्ट्रीब्युटर कडनं घेतलं, तो त्याचा रेट आहे. समज एखादा डिस्ट्रीब्युटर काहीतरी कुठे 2 रुपये फरक करतो, काहीतरी करत असतात. ते समजण्यासाठी त्याच्यावरती हे बघा, जेव्हा आपण परचेस बिल मारतो ना, परचेस होलसेल बिल, त्याच्यामध्ये आपल्या ऍक्च्युअली इथे तुमचे लास्ट बिल हे येतात, रेट येतात बघा शेवटचे. इथे रिअल टाइम तुम्हाला दिसणार. मागचा जर हाच प्रोडक्ट जय वाल्याचा नसून दुसऱ्याचा जर आला किंवा यस किंवा ह्याच सप्लायर नाही, मागच्या ह्याच्या इन्व्हॉइस मध्ये काय रेटने दिलं तेच तुम्हाला इथे रिअल टाइम समजतं. आता सपोज किती 641 741, आता मी सपोज हाच रेट मी एक दिस क्वांटिटी एक सपोज 600 रुपयाने मारतो, ही एंट्री मी सेव्ह करतो. तुम्हाला ते टॅली करायला मागचा रेट मला काय भेटलेला तो प्रोडक्ट ना परचेस करताना तुम्हाला समजलं. जे आलो नवीन बिल नंबर टाकला, एंटर एंटर एंटर, मी तोच प्रोडक्ट घेतला, बॅच नंबर नवीन टाकला, एंटर मारला, एक्सपायरी टाकली, एमआरपी हे बघा 600 वाला पण इथे आला बघा, लेटेस्ट अपडेटेड लास्ट रेट आहे. सिग्नल नाही आहेत काय? सिग्नल तर नाही, पण तुम्हाला इथे बघा सगळी बिल इथे दिसतात बघा, सगळं एक्सपायरी डेट काय होती, किती घेतले आणि लास्ट रेट किती होते, त्याची कंपेअर होणार रेटची. मग ती दुसरी पार्टी असली तरी होणार. दुसरी पार्टी आपण घेऊन बघूया. सपोज आपण ही प्रोडक्ट आपण तोच घेऊया, एक्सपायरी एमआरपी यस, दुसरी पार्टी आता तरी जय मधून घेतलेले आहेत 600 रुपयाने. आपण घेतले आता बिल मानवता आईस्क्रीमचं, आईस्क्रीम म्हणून पार्टी घेतली. हे का आले हे बघा, दुसरी पार्टी असेल तरी हो दुसरी जरी पार्टी असेल तरी त्या प्रोडक्टचे लास्ट परचेस वगैरे कोण सप्लायर सगळं समजेल तुम्हाला इथे. ओके, हे बघा इथे बॉटमला आहे सगळं. बिलला डिस्काउंट देताना ते बिल खाली करताना द्यायचं असतं ना. सेल की परचेस, सेल असेल, सेलचं असेल ते बघा समजलंय ना, खालीच आहे सेलचा डिस्काउंट. हे बघा याच्यामध्ये सेलला पण तुम्हाला समजा आपण 5 ह्याचं हे बनवलं, त्याच्यात टोटल 160 एंड टॅप बटन मारून खाली आलं ना, इथे टाकला तर पर्सेंट मध्ये लेस होणार, इथे 2 टाकला 2%, आणि इथे टाकला तो वरती इथे 1%, तो अमाऊंट मध्ये, तो आता ऑन नाहीये, तुम्हाला ऑन करून देतो. इथे आपलं प्रॉफिट पण समजू शकतो ना. हो, आपल्या प्रॉफिट मधनं किती द्यायचं आहे त्याला. हो ओके. आता आपण बिल आलो ना, पाच क्वांटिटी टाकले आपण,
ओके, त्या बटन वर आलो खाली. इथे पहिला डिस्काउंट इथे थांबतो पर्सेंट मध्ये. इथे जे थांबेल त्या अमाऊंट मध्ये वरचे 10 रुपये द्यायचे. मी इथे 10 टाकलं तर बिल तुमचं 50 रुपयामध्ये राहणार. इथे टाकलं पहिल्याच कॉलमला तर पर्सेंट मध्ये. ओके बस, हे तुमचं झालं. अमाऊंट आणि याच्यामध्ये दोन्ही देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता एक रिअल टाइम एक बिल मारता. ह्याच्यामध्ये तुम्ही बिल मारताना मॅडम, सपोज आता एक आपण 5 कॉम्प्युटर टाकले. ओके, इथे जर मल्टिपल प्रोडक्ट असतील ना, इथेच तुम्ही Alt F10 मारलात ना सर, तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे दिसतंय. नेट प्रॉफिट किती आहे ते तुम्हाला प्रॉफिट दिसतं. डिस्काउंट नाही, प्रॉफिट F10. ह्याच्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही किती प्रॉफिट दिसतं ते इथे तुम्हाला दिसतंय. कॉस्ट किती आहे ते, व्हॅल्यू किती आहे, आणि तुमचं हे अमाऊंट मध्ये आणि पर्सेंट मध्ये. येस. आणि सोबत म्हणजे एवढ्या प्रॉफिट मध्ये मी एवढे त्याला दिले. Yes. कळायला पाहिजे. हो, आणि तुम्हाला पूर्ण जर ह्याचं जर बघायचं असेल ना, दिवसाचा टोटल सेल किती झाला आणि त्याप्रमाणे प्रॉफिट बघायचं असेल ते पण बघू शकता तुम्ही. ते बघण्यासाठी इथे यायचं तुम्ही. डेली सेल रिपोर्ट इथे तुम्हाला भेटेल बघा. टुडेज ग्रॉस प्रॉफिट कुठे दिसतंय बघा तुम्हाला. इथे सर्च पण करू भेटेल ना. इथे सर्च मध्ये यायचं, इथे तुम्ही सर्च करू शकता प्रॉफिट. इन्व्हेंटरी रिपोर्ट में टुडेज ग्रॉस प्रॉफिट हे बघा. डेली रिपोर्ट मध्ये यायचं सर, सेल रिपोर्ट मध्ये, इन्व्हेंटरी रिपोर्ट मध्ये टुडेज ग्रॉस काउंटर प्रॉफिट. सेल मध्ये बोल केलात तरी समजतं. हो काउंटर सेल ला मारलेलं पण याच्यात येतात ना. हो, सगळे येणार. हे बघा, इथे टुडेज ग्रॉस प्रॉफिट मध्ये येणार. इथे तुम्ही डेट टाकायची. सपोज आजच्या तारखेची बघायची, आजची तारीख टाकायची. एंटर मारताला ती सगळी बिल येणार दिवसभरातली. हे पुरं आता आजच्या दिवसाचा एवढा सेल झाला आपला. त्याच्यामध्ये कॉस्ट एवढी होती आणि प्रॉफिट एवढे पर्सेंट मध्ये एवढं आहे. एंटर मारला तर प्रत्येक बिलाचं पण तुम्हाला दाखवणार इथे सगळं. ओके, इथे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट पुढचं सांगा. फायनल रिपोर्ट काय आहे? फायनल रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट आहे. ट्रायल बॅलन्स, बॅकअप कसं घ्यायचं? बॅकअप हे बघा. इथे एक्झिट बटनला क्लिक करा. इथे किंवा इथे पण, इथून पण जाऊ शकता. शॉर्टकट Alt X आहे. Alt X मारलात की तुमची कंपनी येणार, मातोश्री मेडिकल. ओके, एंटर आला की एंटर मारायचा. जर मार्क गेटवेला एंटर मारला तर लॉग इन होणार पूर्ण सॉफ्टवेअर. पूर्ण लॉग इन झालं बघा. मार्क गेटवेला एंटर मारला. ओके, एक्झिटला क्लिक केला की तुमची कंपनी येणार. एंटर मारायचं. इथे सी नंबरचा ऑप्शन आहे बघा, बॅकअप. ह्याच्यात फक्त तुम्हाला 8 वेळा एंटर मारायचं आहे. एंटर तिथपर्यंत. बस, ही बॅकअपची प्रोसेस झाली तुमची. बस, नंतर एस्केप करताना पण तसं एस्केप करून येस म्हणायचं. येस म्हटल्यावर तिथे अजून एक बॅकअपची विंडो येते बघा. त्याला बॅकअपला क्लिक करायचं. सॉफ्टवेअर तुमचं तो पण एक बॅकअप घेऊन स्वतः क्लोज होणार. ओके, आता मला लॉग इन करायचं. मग पुन्हा एंटर मारून मार्केटला एंटर मारतो. एस्केप मारून बाहेर पडायचं. पुढे नेक्स्ट. अजून काही अंदाज नसतो काय असेल पद्धतीने ठेवून विचार कम्प्लीट करू. अजूनही आठवा मॅडम, काय समजत नसेल तर. अजून काय तुम्हाला कुठे मिनिमाइज वगैरे बघा. तुमचं तुम्ही मिनिमाइज वगैरे करून तुमचं तुम्ही बाकीचं काम करू शकता. ही बॅकअप EXE असते मिनिमाइज झालेली, ही अशीच चालू ठेवायची. सॉफ्टवेअर क्लोज करताना ही अशी क्लोज होणार पण नाही. त्याला एक्झिट करण्यासाठी एस्केप बटन दाबून क्लोज करायचं. ओके, ही आपली मारते मेन विंडो. याला हे करून तुम्ही ओपन करू शकता. पुढे सर, इथे कशी मारायची बिल? प्रिंट इज मग मॉडिफायला बिलला जाऊन तुम्हाला सेव्ह केल्यावर विचारतो ना सर. बिल सेव्ह केलं ही विंडो येते प्रिंटची बघा. एंटर मला प्रिंट करणार. तुम्हाला एक्सपायरी, नियर एक्सपायरी बघायची असेल तर इथे बघायचंय बघा मॅडम. एक्सपायरी आतापर्यंत आता काढलेली आहे त्यामुळे येणार नाही. नियर एक्सपायरी बघायची पुढच्या 6 महिने 4 महिने. त्याप्रमाणे इथे फक्त तुम्ही डेट टाकायची. सपोज मला 2/25 पर्यंत एक्सपायरी बघायची आहे सपोज.
त्याप्रमाणे सगळे नियर त्याच्यात नाही आहेत, काही झाले असेल तर ते येणार. सगळे रिपोर्ट आहेत बघा, एक्सपायरी नियर एक्सपायरी का असेल त्याप्रमाणे. बाकीचे सगळे ऑप्शन वगैरे इथेच आहेत, बघून तुम्ही शिकू शकता. प्रत्येकाचं उलट सुलट हे होणार. नॉन मुव्हिंग आहे ना, हा म्हणजे आता माझ्याकडे आलेला आहे प्रॉडक्ट, मी गेल्या 7 दिवसात एकदाही गेला नाही. हा, मग तर एक तर तुम्ही हा डम स्टॉक ऑप्शन आहे ना सर, डम स्टॉक. ओके, असं पहिले तुम्ही आजच्या तारखेपर्यंत किती दिवसापर्यंत बघायचं आहे ते इथे डेट टाकायचं. हवं तेवढे दिवस. येस, एंटर टाकायचं. इथे तुम्ही आता हे सगळंच येणार. सगळंच येणार. त्याप्रमाणे तुम्ही डेट टाकाल ना, त्याप्रमाणे तुमचं येणार सर. म्हणजे आपल्याकडे हे अजिबात जाणारच नाही. तर Yes. काय असेल त्याला ऑफर लावून किंवा काढता येईल. येस, काढता येईल सर, बरोबर. आता ह्याच्यात एखादा आपण बिल केलं किंवा नंबर त्याच्यात पुढे कस्टमरचा नंबर वगैरे घेता येतो का? हो, सांगितलं ना अशी. हे तुम्ही बिल बनवता ना, सेव्ह करताना तो मग विचारतो. हे आपण एक बिल बनवलं, सपोज एस्केप केलं, टॅप बटन मारलं की इथे का कस्टमरचा नंबर विचारतो तुम्हाला. इथे विचार नवीन आहे, येस म्हणायचं. इथे कॅशला एंटर, इथे कस्टमरचं नाव वगैरे टाकायचं. ओके, आणि इथे तुमचा ऍड्रेस टाकायचा. बस एवढ्या डिटेल्स, आणि शॉर्टकट पेज डाऊन मारला तरी चालतं. मॅडम पार्टी क्रिएट वगैरे तुम्हाला कळालं ना, पेज डाऊन, नंबर वगैरे त्याचा ऍड्रेस पार्टीचा ते पण एकदा नाही बघूया. काय म्हणता. जेव्हा आपण एखादी पार्टी क्रिएट करू किंवा हा. त्याचं सर्व लेजर क्रिएट करायचं, हा, बस एंटर किंवा पेज डाऊन मारून एंट्री पेशंट डिटेल ब्लँक मोबाईल. अच्छा, नेम नेम टाकलं ते नाव टाकलं, पेज डाऊन मारून सेव्ह केलं. बस एंटर मार द्यायचं. इथे टाकायचं जर सेव्ह करताना, इथे अमाऊंट तुम्ही टाकणार, एंड बटन मारून सेव्ह करणार. बस सेव्ह झाले. लेजरला सेम परचेसला आलात, मग अशी मॅडमने विचारलं तरी पण सांगतो मी. हे आपली पार्टी ऍड करण्यासाठी F2 येस, F2 मारून सर्टिफिकेटेड सप्लाय जो डिफॉल्ट येतो तेच ग्रुप घ्यायचा, एंटर. इथे तुमच्या सप्लायरचं नाव, स्टेशन म्हणजे काय, गावाचं नाव. ओके, त्याच्यानंतर इथे त्याचा बिलाला जो ऍड्रेस किंवा काय असेल ते आपण शॉर्ट मध्ये टाकायचा. इथे एखादा त्याचा मोबाईल नंबर असेल तर ओके, त्याच्यानंतर या त्या पार्टीचा इथे जीएसटी नंबर फक्त टाका. बस एवढे डिटेल्स सर तुम्हाला भरायचं. हे झालं लेजर. बस पेज डाऊन किंवा कंट्रोल डब्ल्यू मारला, तुमची पार्टी ऍड होईल, लिस्ट मध्ये ऍड झाले बघा. त्याच्यात काही बदलायचं वगैरे असेल तर F3. येस, इथे दिलेले पण आहेत बघा सगळ्या की पार्टी असं. हे तुम्हाला हे स्पेलिंग FF चुकलंय, चेंज करा. मग तुम्ही सिलेक्ट करून F3 बटन दाबणार, लेजर डिटेल एंटर मारणार. खाली मॉडिफाय ऑप्शन आहे बघा इथे मॅडम, मॉडिफाय, त्याला क्लिक करणार. हे तुम्हाला पाहिजे ते डिलीट करून टाकणार. मला ए टाकायचंय, तुम्ही टाकणार. चेक असेल तर एंटर मार, पुढे पुढे जाऊ शकता. कंट्रोल डब्ल्यू के पेज डाऊन बर, एस्केप मारला तर FF चा ए झालं. ही तुमची पार्टी क्रिएशन. जर त्याला जीएसटी नंबर, मोबाईल वगैरे टाकलेला आहे का इथे तुम्हाला दिसणार, नसेल तर तुम्हाला नाही. जीएसटी वगैरे सगळं दिसणार इथे आतमध्ये काय काय टाकलं ते. ओके, हे झालं तुमचं सप्लायर परचेस क्रिएटर. नेक्स्ट आपण आता एखादं स्पेशल लेजर करतो ना, म्हणजे थोडक्यात घरगुती प्रॉडक्ट म्हणजे किंवा हॉस्पिटलसाठी किंवा कुठेही, मग त्यांच्यासाठी काय ऑप्शन करता येईल? म्हणजे त्यांचं लेजर मेंटेन करायचं आहे. मग त्याच्यासाठी सर क्रेडिटचं ना, किंवा आता ह्याच्यात कस्टमरचं पण किंवा पार्टीचं पण क्रेडिट असू शकतो ना बिल मारताना. कोणत्या पार्टीचं? आता आधी मग तुम्हाला एक होलसेल बिलचा एक ऑप्शन ऍड करून देतो. आधी ह्याचं बघूया आपण, कस्टमरचं. असे म्हणजे घरगुती असेल किंवा एक आता आपल्याकडे हॉस्पिटल आहे, त्यांना काय काय प्रॉडक्ट असे जातात, मग ते महिन्याने देतात. हो, ओके. मग त्यासाठी काय करा माहिती मॅडम सर, सेल यायचा रेग्युलर रिटेल बिल आहे रेग्युलर कस्टमर साठी, आणि त्याचं क्रेडिट मेंटेन करायचं आहे. म्हणजे तुम्ही महिन्याला त्यांना माल देता आणि एक महिन्याभराने ते तुम्हाला देतात. मग तुम्ही होलसेल बिल बनवायचं सेल मध्ये. एंटर यायचं, एंटर. इथे त्या F2 मारून सेम कस्टमरच्या डेटर्स मध्ये लेजर बनवायचं. एंटर. सपोज माझा वगैरे नाव सांगा तुमच्या इथं, जोशी हॉस्पिटल जरा त्यांनाच आम्ही काहीतरी पुरवलं आहे. जोशी हॉस्पिटल. ओके, डिटेल्स वगैरे सगळं भरायचं तुमच्या प्रमाणे. कंट्रोल डब्ल्यू किंवा पेज बटन दाबा, पेज डाऊन ऍड झाले बघा. आता बॅलन्स त्यांचा 0. त्यांना सपोज आज तुम्ही माल दिला, आज काहीतरी
हा एक पीस दिला, ओके ह्याच्यातले दिला, हे सगळं तुम्ही डे टू डे त्यांचं बिल मारणार मॅडम. बस एंटर मारत यायचं. त्याच्यामध्ये पण डॉक्टर वेगवेगळे आहेत जोशी हॉस्पिटलमध्ये, ते प्रत्येक वेगवेगळं नेतात, त्याचं वेगवेगळं मग नाव प्रत्येक डॉक्टरच्या नावाने लेजर बनवायचं प्रत्येकाचं. टाकतात. इथे जोशी नाही हॉस्पिटल नाही तसं नाही टाकलं. म्हणत आहे ती. हा. त्या दोषी हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर 8 टाकायचे, तसं नाही आता करायचं. इथे कसं जोशी हा. हॉस्पिटल टाकलेत नेमच्या इथे, हा पण लेजर त्याच्यामध्ये तुम्हाला सब हे आणखीन आहेत दुसरे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचं लेजर एकच जोशी हॉस्पिटल म्हणून मेंटेन करायचं आहे की प्रत्येक डॉक्टर नुसार वेगवेगळे लेजर मेंटेन जोशी करायचं? जोशी हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटलमध्येच डॉक्टर डॉक्टर टाकायचे. करायचे, ते 3-4 काय आहेत ते. म्हणजे तिथे मगाशी कसं येत हा. होतं नेम दोनदा. पण तिथे एक मॅडम मिनिट. तुमचं नाव तिथे लेजर आउटस्टँडिंग मेंटेन होणार नाही, तो रेग्युलर कॅश आहे. तसं म्हणा जनरलचं काय त्याला एवढंही काय लागत नाही, ते आपण सगळ्यांवर कॉमन मारून देऊ शकतो की. अदरवाईज जोशी हॉस्पिटल समोर ह्याच्या वेळेस तुम्हाला वेगवेगळं लेजर मेंटेन करावं लागतं, प्रत्येक डॉक्टरचं वेगवेगळं असं करावं लागेल. जोशी हॉस्पिटल किचकट होणार मध्ये. मग एकच लेजर बरं पडेल तुम्हाला. दोषी करून किंवा दोषी करून त्या डॉक्टरचं डीआर करून नाव टाकायचं. हा हे ते किती तेच. टाईप करू समोर. शकतात. किती करू शकता त्याला काय खाली problem मिळेल. कंसात वगैरे हो, टाकतात. Bracket तेच मध्ये टाकायचं, सांगतो. हे डॉक्टर ते यस, प्रत्येकाचं मध्ये मेंटेन होईल. तसंच आपण दुसऱ्या कोणाचं घरगुती असलं आपलं तरी पण त्याच्यात ते हो करू हो शकतो. करू शकतो. आणि समजा इथे बघा, इथे हे आता क्रेडिट उधारी आहे, इथे अमाऊंट टाकायची नाही, इथे ब्लँक ठेवायचं, एंड बटन मारून डायरेक्ट सेव्ह करायचं, एंटर मारून एंट्री कम्प्लीट करायची. प्रिंट पाहिजे असेल तर एंटर मारायची, प्रिंट येणार, नको असेल तर एस्केप बटन. इथे बघा जोशी हॉस्पिटल 210 रुपये डेबिट म्हणजे येणं, परत ते कस्टमर परत बिल आलं सपोज, परत काय घेऊन गेलं पण सेम होलसेल बिल आहे ना, इथे तुम्ही तोच पार्टी घेणार, लेजर एंटर, नवीन काय देतात त्याची एंट्री मारत येणार तुम्ही. शक्यतो काय एवढे जनरल नाही, कधीतरी बरोबर. अशी काय असेल आता समजा हे आपण एक आता बिल बनवलं 642 रुपये बरं. हे पण बिल जर पैसे पेड केले असतील तर टाकायचे, अदरवाईज आपण इथे ब्लँकच ठेवणार आहोत. ओके मॅडम, एंटर मारून एंट्री सेव्ह करा. बॅलन्स वाढला बघा. कॅश दिलं की क्रेडिट येस, दिलं. F4 मारून तुम्ही जर तुम्ही अमाऊंट न टाकता बिल सेव्ह केलं डायरेक्ट ते क्रेडिट मध्ये जाणार. म्हणजे कसं? सेव्ह करताना जीपे किंवा कॅश विचारतं ना, तिथे अमाऊंट न टाकता एंड बटन मारलं तर ते क्रेडिट मध्ये जाणार. होलसेल बिलाला मात्र, रिटेल बिलाला तुम्हाला कंपल्सरी टाकावे लागणार, कारण ते सगळं तिथे पण कोणी उधारी ठेवली तर तसंच करायचं. हो, पण तिथे तुम्हाला लेजर क्रिएट करायला सेपरेट परत विचारणार आहे. म्हणजे शक्यतो उधारीचे कस्टमर तुम्हाला माहितच ते नाही. दाखवा जरा एक्झाम्पल. हा, हे इथे समजलं, F4 मारून तुम्ही इथे बघू शकता. आणि सपोज तुम्ही रिटेल कस्टमरला आलात ना रेग्युलर, त्याचं काय असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकणार. सपोज हे 500 एवढ्या रुपयाचं बिल झालं, ओके, इथे आपण कस्टमरचं नाव टाकणार, नंबर वगैरे टाकणार, नवीन कस्टमर येस, इथे कॅशच ठेवायचं, इथे त्याचं मी आता एक नाव टाकलं, ओके, एंटर मारतो, एंट्री आपण ही सेव्ह केली. आता सपोज 500 रुपये सपोज त्याने दिले, एंड बटन दाबलं, पुन्हा एंड बटन दाबलं ना विचारणार, काय विचारणार, का विचारतो सांगा, बिल अमाऊंट किती आपली 700. हा, रिसिव्ह किती दिले, 500. बॅलन्स किती राहिला, 171. ओके. तर आता विचारतो सेव्ह बॅलन्स क्रेडिट लेजरला सेव्ह करायचं का, इथे यस म्हणायचा, ओके, कारण हे 171 तुम्हाला पेंडिंग ठेवायचं, मी ते नाही तर यस. मला दिसणारच नाही. हा, जर सपोज तुम्ही पूर्ण अमाऊंटच टाकलात का, तोपर्यंत तुम्हाला ते अलाव करायला देणार नाही. पूर्ण अमाऊंट टाकायला सांगा, एक तर जीपे मध्ये करा किंवा कॅशामध्ये तरी करा. डायरेक्ट सपोज तुम्ही 500 रुपये ते टाकलात आणि अर्धे तुम्हाला एंड बटन दाबायचं, इथे यस म्हणायचं, इथे विचारणार लेजर, ह्याच्यापैकी कोणतं जोशी हॉस्पिटल आलं बघा, जोशी हॉस्पिटलच्या नावाने पाहिजे, जोशी हॉस्पिटलच्या नावाने ते 100 किती होते ते ऍड होणार. नवीन कस्टमर ऍड करण्यासाठी F2 मारून तुम्ही नवीन, इथे सॉरी F3 नाही, F2 मारून नवीन बनवायचं. सपोज मी आता एक विकास नावाचा एक माझा पेशंट आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकणार, कस्टमर आहे, त्याचे डिटेल्स भरायचे, कंट्रोल W पेज 2 दाबायचं, बघला तर विकास ऍड होणार इथे. बस एंटर मारायचं, एंटर. हा, म्हणजे त्या पेशंटच्या साठीचं लेजर. येस, तुम्ही इथे पेशंटचे उरलेले बॅलन्स कुठे पोस्ट करायचं विचारणार ना सॉफ्टवेअर तुम्हाला. 500 टाकले, एंड बटन दाबलात, एंड विचारणार यस, इथे तुमच्या कस्टमरचं नाव येणार,
हे लेजर घ्यायचं आणि एंटर मारायचा, बस एंटर मारून सेव्ह. बिल मारायचं आहे. येस, तर तुम्ही आता इथे होलसेल बिलला जर आलात, सेलला ट्रान्झॅक्शन सेल होलसेल बिल रेकॉर्ड होते तुमचं, रिपीट बघू शकता, लिहून तुमच्या लक्षात पण समजणार पण नाही, व्हिडिओ बघून. आसपास हो, आणि व्हिडिओ बघून तुम्हाला तो आवाज पण रेकॉर्ड होतोय ना, तुम्हाला समजेल ते. हे बघा इथे विकासनावर 171 रुपये ऍड झाले बघा. नेक्स्ट टाइम जेव्हा कस्टमर तुम्हाला पेमेंट देईल ना मॅडम, तुम्ही सेम अकाउंट्सला यायचं, अकाउंट, मगाशी आपण पैसे दिले तर पेमेंट एंट्री मारत होतो, इथे तुम्ही रिसीट एंट्री मारायची. आणि हे बघा तुम्हाला हे जमत नसेल ना माऊस, इथे एकदा क्लिक करायची आणि सरळ हे अप डाऊन एरो वापरायचं, खाली येण्यासाठी डाऊन, पुढे येण्यासाठी मला अकाउंटला यायला की उजव्याला खाली यायचं, वर यायचं आणि एंटर, हे इझी पडतं माऊस जमत असेल तर. ओके, सपोज आजच्या तारीखला पेमेंट आलं, लाईट गेली. ओके, इथे सपोज विकास नाही किंवा जोशी हॉस्पिटलचं पेमेंट आलं, बस 500 रुपये द्यायचे. हे लाईट गेली, ओके एंटर मारत द्यायचं, मग तेवढे 800 रुपये तुम्ही ऍडजस्ट करणार. इथे कॅश किंवा जीपे मगाशी सारखंच एंटर मारत सेव्ह करा, बस. आता तुम्ही बघितलं जोशी फक्त 352 रुपये राहिले. ओके, या कस्टमरचं पेमेंट आलं, सेम त्याने पुरे दिले, पुरी अमाऊंट टाकायची, एंटर मार, त्याची रिसीट एंट्री मारायची. बघितलं की लगेच त्याचा बॅलन्स 0, ही झाली रिसीट. आणि सप्लायर दिलं तर पेमेंट एंट्री. ओके, नेक्स्ट सर, अजून काय राहिलं? 5-10 मिनिटच राहील, बॅकअप गेली. अजून काय महत्वाचं राहिलं आपलं? पार्टीला आपण ते बिल घेतो ना, ते काही कॅशने आम्ही घेतो, काही क्रेडिटने घेतो. मग तिथे तशी सेटिंग काय करावी लागेल? त्याच्या परचेस ना, तिथेच ना करायचं? हो, परचेस रिअल टाइम आपण बिल मारतो ना सर, इथे बघा परचेस बिल मारतो ना. सपोज तुम्ही पेटच घेतलं आपण बिल नंबर टाकला, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट एंट्री मारावी लागणार. एक सपोज आपण बिल मारलं ना, हे आपण एक बिल मारलं, सपोज एक 7,000 रुपयाचं एक बिल मारलं. ओके, जर रिअल टाइम कॅश दिलं असेल तर इथे पण तुम्हाला विचारतो बघा, कॅश पे. सपोज त्याला तुम्ही 2,000 रुपये किंवा 5,000 रुपये दिले असतील तर इथे तुम्ही टाकायचे. उरलेलीच अमाऊंट फक्त 2,080 रुपये तुमचे क्रेडिटला जाते, बस. नाही दिली तर मग काय? झिरोच ठेवायचं, मग पुरा बॅलन्स तुमचं क्रेडिट झालं ना, समजलं? एंट्री सेव्ह केला, तुमचं क्रेडिट ह्याच्या अगोदर 2,080 रुपये होणार, 5,000 रुपये आपण पेड केलं. ओके, नेक्स्ट. कस्टमरला व्हॉट्सअपला पण मेसेज वगैरे टाकू शकतो? हा, ते हो टाकू शकतो, पण ते ऑलरेड ऍक्टिव्ह करावं लागणार. त्याचं मिनिमम 500 किंवा 1,000 रुपये रिचार्ज मारला ते डायरेक्ट. किती वर्षाचं की माहिती? त्याला एक्सपायरी नाही, किती दिवस वापरू शकता तुम्ही, जेवढं मेसेज पाठवलं तेवढं. पैशामध्ये काहीतरी एकदा मारलं की काय बॅलन्स असतो, जो बॅलन्स बॅलन्स संपेपर्यंत, त्याला एक्सपायरी नसते बॅलन्सला. सोबत तुम्ही आज दिवसभरात 50 बिल 100 बिल बनवलं, 50 जणांपैकी 10 जणांना मेसेज पाठवलं, बाकीचे पाठवलंच नाही. एका मेसेजला 1 रुपया? नाही, कमी आहेत पैशामध्ये, पैसे आहेत, पैसे 1 रुपया नाही, खूप कमी आहेत. ते पाहिजे तर आपण ऍक्टिव्ह करून घेऊया, मग डायरेक्ट तुमचे मार्केटिंग पण होतं, मार्केटिंग पण होतं. हो, म्हणजे मेसेजला जाणार की कसं? पीडीएफ ला जाणार, मेसेज पण जाणार, तुमचे नाव वगैरे मेसेज, आणि ते बिल पण पीडीएफ मध्ये कस्टमरला. किंवा आता आपण एखाद्याचा बर्थडे असेल किंवा काय सण कुठला, तसं नाही झालं, तसं तर नाही. हे ट्रान्झॅक्शन त्याला रिमाइंडर मारू शकतो का एखाद्या? हा, रिमाइंडरचं आहे, ते तुम्हाला दाखवतो, पण त्याच्यासाठी वॉलेट ऍक्टिव्ह त्याच्यामध्येच आहे. रिमाइंडर पेशंटच्या आधी तुम्हाला डिटेल सगळे फीड करावे लागणार मोबाईल नंबरवर, मग त्याचं प्रिस्क्रिप्शन पण सेव्ह करता येतं, मग ऑटो रिमाइंडर जातो महिनाभराने किंवा व्हॉट्सअपला, ते करता येईल की तू गोळ्या राहिलेत. येस, ते प्रिस्क्रिप्शन जाईल तुमच्या नावाने, ते करता येईल. अजून सांगा, हे व्हिडिओ स्टॉप करू काय, डायरेक्ट बंद होईल म्हणजे ते होईल, चालेल ना? बाकी झालं ना, मेन पॉईंट सगळे झाले ना त्याच्या व्यतिरिक्त? हो, चालेल, ठीक आहे, मग स्टॉप करतो, रेकॉर्ड झालेलं आपलं.